3 महिन्यानंतर तुम्ही मराठी साहित्याचा पेपर 1 जो आहे तो 75% तुम्ही स्वतः प्रेडिक्ट करू शकता. ऑन रेकॉर्ड सांगतोय की या नोट्स जर तुमच्या सोबतीला असेल तर तुम्हाला कोणतेही पुस्तक वाचायची गरज नाही. 500 पैकी 357 मार्क्स पडणारे आपल्याकडे उदाहरण आहे. 300च्या वरती पुढे जाणारे अनेक लोक आहेत. पेपर 2 मध्ये एक बेसिक फिलॉसॉफी आणि एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असेल तर तुम्हाला 275 ही मॅजिक फिगर अचीव करण्यापासून कोणी काढू शकत नाही. एकूण आयोगाकडे 3 बोलीभाषा आहेत आणि तुम्ही लिहून घ्या 3 बोलीभाषांमधले 2 बोलीभाषांवरती कंपल्सरी प्रश्न येणार आहे. सेम मार्क्स सेम वेटेज 2014 सालापासून बदलच नाही. 2.5 महिन्यामध्ये हा ऑप्शनल पूर्णपणे तुमचा पेपर होतो. इथिक्स मध्ये होणारा मराठी ऑप्शनलचे इम्पॅक्ट, एसे मध्ये होणारा मराठी ऑप्शनलचे इम्पॅक्ट, ऑप्शनल हा विषय तुमचा अटेम्प्ट एक मेक करणार आहे नाहीतर ब्रेक करणार आहे. मराठी साहित्यासाठी कर्नाटक हा कोर्स हा एक वन स्टॉप सोल्युशन आहे. यूपीएससी आणि एमपीएससी मुख्य परीक्षेसाठी मराठी लिटरेचर अर्थात मराठी साहित्य हा एक वैकल्पिक विषय किंबहुना एक ऑप्शनल म्हणून बघू पाहणाऱ्या, त्याच्याविषयी विचार करणाऱ्या आणि हा ऑप्शनल काही झालं तरी मी कधीच घेणार नाही असा विचार करणाऱ्या अशा सर्वांचं नमस्कार. मी ऍडव्होकेट प्रशिक राजेंद्र राक्षे तुमचं कर्नाटकी IAS अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनापासून स्वागत करते. मुळात विषयाला जास्त पालढाळ लावण्यापेक्षा मला वाटतं की आपण मूळ मुद्द्याला लगेच हात घालूयात. आजचं मुळात हे जे सेशन असणार आहे हे सेशन एक अभिमुखता सत्र आहे. म्हणजे मराठी साहित्य हा विषय काय, त्याच्याविषयी आपल्यामध्ये असणारे समज काय, गैरसमज काय आणि या विषयाला आपण या स्पर्धा परीक्षेच्या रणांगणात कसं टॅकल करायचंय याच्याविषयी आपण संपूर्ण उहापोह या सेशनमध्ये घेणार आहोत. आणि त्याच्यामुळे मी एक गोष्ट तुम्हाला खात्रीशीरपणे सांगू शकतो की मराठी साहित्य हा एक वैकल्पिक विषय म्हणून आजचं हे लेक्चर तुमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन राहणार आहे. आणि या वन स्टॉप सोल्युशन बरोबरच मी स्वतः एक पेशाने वकील असल्यामुळे आपण इथे ज्याही गोष्टी बोलू, ज्याही गोष्टी आपण डिस्कस करू, मी या गोष्टीची खात्री करतो की त्या प्रत्येक गोष्टी मागे एक तथ्याचा आधार असेल आणि त्या तथ्याच्या आधारानेच आपण आजचं सेशन कंडक्ट करणार आहोत. त्याच्यामुळे मी तुमच्या सर्वांचं आजच्या या सत्रामध्ये मनापासून स्वागत करतो. तर आपण सुरुवातीला पाहूयात की आजच्या सेशनमध्ये आपण नेमक्या काय गोष्टी पाहणार आहोत. आजच्या सेशनच्या मुख्य अजेंडा काय असणार आहे. तर मुळात सुरुवातीला आपण पाहूयात की कोणताही वैकल्पिक विषय जर आपल्याला निवडायचा असेल तर तो वैकल्पिक विषय निवडण्यामागे आपले काहीतरी एक सर्वसाधारण निकष असतात. तर ते निकष कोणते ते आधी सुरुवातीला आपण जाणून घेऊया. त्यानंतर सेशनच्या दुसऱ्या भागामध्ये जाताना आपण पाहूयात की मराठी साहित्याचा नेमका सिलेबस काय. याच्या मागे तुमच्या मनामध्ये खूप साऱ्या शंका असतील, खूप सारे प्रश्न असतील की खूपच जास्त सिलेबस आहे. आता पण आपण पुढे जाऊयात याविषयी सविस्तर आणि तथ्यानुसार आपण डिस्कशन नक्कीच करू. आपण सिलेबस पाहिल्यानंतर आपण पुढे पाहूयात की मराठी साहित्याच्या बाबतीत नेमके सोर्सेस काय आहेत. कोण म्हणतं की इतके सारे सोर्सेस आहेत की तुम्हाला एक नवीन ग्रंथालयच उघडावं लागेल. हे सर्व प्रश्न आहेत, खूप समज आहेत, खूप गैरसमज आहेत. आपण डिटेलमध्ये पाहणार आहोत. त्याच्यानंतर आपण पाहूयात की या वैकल्पिक विषयाबाबत आपल्यामध्ये रूढ समज आणि गैरसमज खूप सारे समज आहेत, खूप गैरसमज आहेत. या सर्व समज आणि गैरसमजांचा आपण योग्य तो समाचार हा शब्द योग्य राहणार नाही, आपण समाचार तर घेणारच आहोत. त्याच्यानंतर की या संपूर्ण ऑप्शनल बाबत नेमका पेपर पॅटर्न काय किंवा पेपर पॅटर्न असण्याबरोबरच की इथे PYQs जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत त्याचा एक वेगळ्या प्रकारचा रोल बनतो. तर रोल आपण तो पाहूयात आणि त्याच्यानंतर हा जे ओरिएंटेशन सेशन आहे आजच्या प्लॅटफॉर्मवरती, तर नंतर पुढे या क्लासचं शेड्यूल काय असणार आहे, आपली मेथोडॉलॉजी काय असणार आहे आणि आपण आपल्या क्लासमध्ये नेमकं काय करणार आहोत या सर्व गोष्टी आपण पाहूया. त्यामुळे मला तुम्ही थोडासा वेळ द्या आणि मी तुम्हाला पुन्हा एकदा खात्री करून देतो की आजचं सेशन हे तुमच्यासाठी एक वन स्टॉप सोल्युशन राहणार आहे. चला तर मग सुरू करूया. आता पुढे मुद्दा येतो की सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्रमांक 1 की हे ऑप्शनल पुराण नेमकं आहे काय. म्हणजे मलाही खूपदा असा प्रश्न पडतो की काय हे ऑप्शनल 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 सगळ्या गोष्टी आपण इतक्या वेळा बोलतो. ते ऑप्शनल यूपीएससी आणि एमपीएससी मध्ये ऑप्शनलला नेमकं काय महत्व आहे किंवा कोणताही वैकल्पिक विषय निवडण्यामागे कोणते सर्वसाधारण निकष असायला हवेत. तर ते आपण सुरुवातीला जाणून घेऊया. आता मला सांगा की वैकल्पिक विषय निवडून जाणून घेण्याच्या आधी आपण एक गोष्ट पाहूयात की नेमक्या गोष्टी कशा असतात. आपल्याकडे एकूण एक रॅन्डम आपल्याला माहित आहे की तुम्हाला जर एमपीएससी असेल, यूपीएससी असेल, तुम्हाला जर IAS बनायचंय किंवा IAS बनण्यासाठी तुम्हाला एक योग्य आणि चांगली रँक हवी,
तर त्याच्यासाठी आपल्याला मार्क्सचं एक डिस्ट्रीब्युशन आपण जनरली पाहूयात, की किती असायला हवं आणि कसं असायला हवं. तर मला असं वाटतं, की आपले संपूर्ण जे जीएस आहे 1 ते 4 याच्यामध्ये आपण एक बघूयात, की स्कोर किती असायला हवा. पहिल्यांदा मग 4ही जीएस येतात आपले. त्याच्यानंतर आपला जो निबंधाचा पेपर येतो, ज्याला आपण एसे म्हणूयात, त्याच्यामध्ये किती मार्क्स असायला हवेत. तो पेपर झाल्यानंतर मग आपल्या पुढे एक गोष्ट येते, की त्याच्यानंतरचा पुढचा विषय कोणता. त्याच्यानंतर मग आहे आपली जी पर्सनॅलिटी टेस्ट आहे, ज्याला आपण मुलाखत म्हणतो. मुलाखत हा या प्रक्रियेमधला खूप आपण त्याला आपण महत्व देत नाही, त्याला आपण इतक्या गोष्टी डिटेलपणे त्याच्यामध्ये डिस्कस करत नाही. पण हा एक पार्ट झाला. जीएस 4ही झाले, त्याच्यानंतर निबंध झाला, पर्सनॅलिटी टेस्ट झाली आणि त्याच्यानंतर येतो आपला ऑप्शनल. तर सर्वसाधारणपणे तुम्ही कधीही बघितलात तर आपल्याला एक मुळात जर या स्पर्धा परीक्षेत एक रँक पाहिजे आणि आपल्याला आय-ए-एस बनायचं आहे, कोणती तरी एक वरच्या रँकमध्ये येऊन आपल्याला एक चांगलं पद मिळवायचं, तर आपल्याला कमीत कमी एक गोष्ट आपण पकडूयात, की आपल्याला 1000 मार्क्स तर असायला हवे. मग एक सर्वसाधारण विद्यार्थी ज्यांनी सर्व विषयांचा अभ्यास केलेला आहे, ते साधारणपणे आपण पकडूयात, की त्याला जीएस मध्ये 425 मार्क्स पर्यंत तो पोहोचला. म्हणजे त्यात इथिक्सचाही पेपर असल्यामुळे कदाचित आपण एक स्कोप ठेवूयात, की त्याला तितके मार्क्स पडतील. त्याच्यानंतर येतो, की निबंधाचा पेपर. निबंध म्हणजे एसे मध्ये एक सर्वसाधारणपणे एक अपेक्षा करूयात, की कारण आपल्याला 1000 पर्यंत पोहोचायचं, तर इथे कदाचित 125 कमीत कमी मार्क्स आपण 125 मार्क्स इथे आपण पकडूयात. त्याच्यानंतर येतं, की पर्सनॅलिटी आणि पर्सनॅलिटी टेस्ट म्हणजेच मुलाखत, आपला जो इंटरव्ह्यू असेल. तर मला वाटतं, की तुमची जर कोणतीही एक नॉर्मल पर्सनॅलिटी असेल आणि तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर तुम्हाला मला वाटतं, की कमीत कमी 175 मार्क्स असायला हवे. आता आपण इथे मग नंतर शेवटी एक प्रश्न होतो, की नेमकं ऑप्शनल का? आता आपण हे 425, त्याच्यानंतर हे 125 आणि हे 175 इतके मार्क्स पाहिल्यानंतर, की एक विचार आपल्या मनात हा येतो, की हे मार्क्स किती झाले? हे 425 झाले, मग नंतर पुन्हा हे मार्क्स झाले. एकूण 725 मार्क्स झाले. आता आपल्याला जर 1000 हा आकडा रँक मिळवण्यासाठी आपल्याला क्रॉस करायचा असेल, तर मला वाटतं, की आपल्याला ऑप्शनल मध्ये इथे जर 725 झालेले आहेत, तर इथे 275 मार्क्स असायला हवेत. त्याच्यामुळे इतकं संपूर्ण कॅल्क्युलेशन आपण करण्यामागचा एकमेव मुद्दा हाच होता, की तुम्हाला ही गोष्ट कळावी, की ऑप्शनल हा विषय तुमचा अटेम्प्ट एक तर मेक करणार आहे, नाहीतर ब्रेक करणार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला कोणतंही ऑप्शनल निवडण्यामागे एक गोष्ट तुम्हाला ही लक्षात घ्यावी लागेल, की आपल्याला 275 पर्यंत कमीत कमी पोहोचावं लागेल, तरच आपल्याला ते मार्क्स मिळतील. आता तुम्ही म्हणाल, की ही जी 1000 जी टर्मिनॉलॉजी आणलेली आहे, याच्या मागे तुमचा पुरावा काय, एव्हिडन्स काय, हे अशी गोष्ट तुम्ही कुठली हवेत बघताय. तर आपण नॉर्मली एक युपीएससीच्या टॉपरची मार्कशीट बघूया, त्याच्यानुसार आपल्याला कळूनच येईल, की काय म्हणजे हे आपण जे काही बोलतो हे तथ्याला धरून बसतंय का. एक नॉर्मल एक मार्कशीट बघूयात, की त्या मार्कशीटनुसार आपल्याला कळून असेल, की इतके मार्क्स लागतायत का नक्कीच. 1000 मार्क्स आहेत आणि एक आपण टॉपरची एकदा जर मार्कशीट बघितली तर आपल्याला एवढ्या गोष्टी कळूनच येतील. आता आपण शक्ती दुबे मॅम ज्या आहेत, या वर्षीच्या युपीएससी टॉपर आहेत, त्यांची एक मार्कशीट पाहूयात. शीटकडे इथे तुम्हाला मला वाटतं, की दिसतच असेल खूप चांगल्या प्रकारे क्लिअर आहे. इथे त्यांचे संपूर्ण जीएसटी टोटल बघा आणि हे दोन्ही ऑप्शनलचे टोटल बघा. एका ठिकाणी 132 मार्क आहेत, एका ठिकाणी 147 मार्क्स आहेत. ही दोन्हीही मार्क्स मिळून 175 त्याच्या आसपास मार्क्स जात आहेत. तर मला तुम्हाला सांगायचा मुद्दा एवढाच होता, की कोणताही ऑप्शनल आपण जेव्हा निवडू, तर त्याच्या मागे आपलं मूळ निकष येत असायला हवं, की काय, की तो स्कोरिंग असायला पाहिजे. बरं ठीक आहे. तर त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात आणि पाहूयात, की कोणताही ऑप्शनल आपण निवडूयात. आपल्याला कळलेलं आहे, की हे आपण पाहिलंच आहे, की पेपर 1, 2 जे आपल्या परीक्षेच्या मध्ये असतायत, ते एक हे दोन्ही पेपर जे आहेत, ते परीक्षेच्या दृष्टीने आपल्यासाठी काय म्हणूयात, हे दोन्ही पासिंग पेपर असल्यामुळे, क्वालिफाईंग पेपर असल्यामुळे याचे इतके या दोन्ही पेपरचं महत्व पडत नाही. पण त्याच्यानंतर हा जो एसेचा पेपर आहे, त्याच्यानंतर जनरल स्टडीजचे हे एकूण जे 4ही पेपर आहेत, याचे मार्क्स आणि त्याच्यानंतर येणारे ऑप्शनलचे मार्क्स हे आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे. तर मला हाच प्रश्न पडतो, की इथे आपल्याला काय लिहिलेलं आहे, की आपल्याला ग्रॅज्युएट लेवलचं त्याच्या मागे एक स्टँडर्ड लिहिलेलं आहे आणि हे आयोगाच्या स्वतःच्या पीडीएफ मधून ह्या सगळ्या गोष्टी आलेल्या आहेत. तर तुम्हाला इथे त्या विषयामध्ये पीएचडी असणं आयोगाला अपेक्षित आहे का? नाही. तुम्हाला फर्स्ट इयर ते थर्ड इयर म्हणजे ग्रॅज्युएशनची 3 वर्ष इतकाच अभ्यास
किंवा त्या लेवलचाच अभ्यास तुमच्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे कोणीही तुम्हाला या ऑप्शनलद्वारे साहित्यिक बनवण्याचा प्रयत्न करत असेल तर अशा लोकांपासून आपल्याला दूर राहायला हवं, हे आपल्याला आयोग सांगते. कारण आपल्याला इथे जी लेवल लिहिलेली आहे ती एक ग्रॅज्युएट लेवलची आहे. त्याच्यानंतर आपण पाहूयात की आयोगाने आपल्याला कोणकोणते ऑप्शनल दिलेले आहेत. आता हे एमपीएससीच्या डॉक्युमेंट मधून आपल्याकडे आहे. आपल्याला एकूण 26 ऑप्शनल इथून दिसत आहेत आणि इथे 15 नंबर मध्ये आहे मराठी लिटरेचर नावाचा एक ऑप्शनल. तर या 26 ऑप्शनल मधून मराठी ऑप्शनल्स का घ्यावा, त्याच्याविषयी ज्यावेळेस आपण डिस्कशन करतो त्यावेळेस काही गोष्टी या गोष्टी आपल्या समोर येतात की कोणताही वैकल्पिक विषय निवडण्यामागचे निकष कोणते आहेत. पहिला निकष येतो की त्या विषयामध्ये तुम्हाला आवड असायला हवी. त्या विषयामध्ये तुम्हाला आवड कशी निर्माण होईल, कोणत्या विषयामध्ये आवड, की तुम्ही तो आधीपासून अनुभवलेला आहे, आवडलेला आहे, वाचलेला आहे. तर आवड हा एकमेव फॅक्टर असतो की जो तुम्हाला कायमस्वरूपी या प्रिपरेशन मध्ये ठेवल आणि कोणतीही वेळ आली, कोणताही प्रसंग आला तर तुम्ही तिथून मागे फिरणार नाही. आणि कदाचित अशा गोष्टी बोलणं खूप जास्त काय म्हणू शकतो आपण त्याला, की खूप हे टोकाचं होईल, परंतु हा प्रिपरेशन काय 1 वर्षाचा आणि 2 वर्षाचा नाही. त्यामुळे जोपर्यंत तुम्हाला त्या विषयावरती प्रेम नाहीये, त्या विषयावरती आवड नाहीये, मला वाटत नाही की तुम्ही त्या विषयासोबत राहू शकता. आणि ही खूप मोठी प्रिपरेशनची स्टेज आहे. 1 वर्ष लागू शकतं, 2 वर्ष लागू शकतं, 3 वर्ष लागू शकतं, आपल्याला माहित नाही. त्याच्यामुळे आवड असल्याशिवाय किंवा त्या ऑप्शनल वरती आपलं प्रेम असल्याशिवाय आपण थांबू शकत नाही, असं माझं एक एकंदरीत मत आहे. त्यानंतर आपण पाहूयात की त्याही ऑप्शनलचा सिलेबस जो असायला हवा तो अतिशय छोटा सिलेबस असायला हवा. त्याच्यानंतर आपण पाहूयात की तो ऑप्शनल जो आहे तो सोपा असायला हवा. म्हणजे बरोबर आहे की त्याची काठिण्य पातळी ही कमी असायला हवी. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा मुद्दा येतो की तो ऑप्शनल स्कोरिंग असायला हवा. म्हणजेच काय, ऐतिहासिकरित्या त्या ऑप्शनलमध्ये मार्क्स आलेले आहेत, त्यामध्ये टॉपर्स आहेत, त्याच्यामध्ये एक मार्क्सची पातळी आहे ती नेहमीच एक सिलेक्शन देणाऱ्या किंवा घडवणाऱ्या कॅन्डिडेट राजकीय असायला पाहिजे होती. त्याच्यानंतर येतो की तो ऑप्शनल जीएस मध्ये मत्तीला असायला असावा. आय मीन फेअर, हेही फेअर आर्ग्युमेंट आहे की जीएस मध्ये मत्तीला यावा, म्हणजे एका ऑप्शनलने खूप सारी तुमची कामं यावी. त्याच्यानंतरचा हा एक जो ऑप्शन आहे की तो स्टॅटिक असावा. करंट अफेअर्स बिलकुल नसावेत, कारण त्याला दरवर्षी दरवेळेस नवीन करंट अफेअर्स ऍड करावं, अशा गोष्टी नसाव्यात. हेही एक आर्ग्युमेंट ठीक आहे. त्याच्यानंतर की तुमचं बॅकग्राऊंड महत्वाचं आहे. जर मी इंजिनिअरिंग केले असेल तर कदाचित इंजिनिअरिंग मधला ऑप्शनल असायला हवा. मी लॉ केलं असेल तर लॉ मधला ऑप्शनल असायला हवा. किंवा मी जर अजून कोणत्याही शाखेमधून जर माझी पदवी घेतली असेल तर त्या बॅकग्राऊंडचा ऑप्शनल असावा. आय मीन हे फेअर इनफ आर्ग्युमेंट आहे. त्याच्यानंतर काही लोक म्हणतात की तो निबंधामध्ये मत्तीला यावा. काही लोक बोलतात की त्याचे नोट्स आणि मटेरियल आपल्याला सहजपणे उपलब्ध असावं मार्केटमध्ये. त्याच्यानंतर काही लोक बोलतात की पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये तो हेल्पफुल असायला हवा. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटचा मुद्दा येतो की टॉपर्स त्या ऑप्शनल मध्ये आहेत का नाही. आता ज्यावेळेस आपण ऑप्शनलच्या बाबतीत हे संपूर्ण सर्वसाधारण निकष पाहतो त्यावेळेस मला एकच गोष्ट प्रकर्षाने जाणवते की आपला जो ऑप्शनल आहे मराठी साहित्य, तो या निकषांमध्ये बसतो की नाही. आता या निकषांमध्ये तो बसतो का नाही याच्यासाठी मला तुमच्या सर्वांचा थोडासा वेळ हवा आहे. आणि ज्या वेळेस आपण हा व्हिडिओ संपवू, शेवटापर्यंत जाऊ, तेव्हा मी तुम्हाला खात्री करून देतो की आपण या मुद्द्यापर्यंत पोहोचलेला असो की हा वैकल्पिक विषय म्हणून आपल्याला मराठी साहित्य का घ्यायचं. त्यामुळे मला तुम्ही थोडासा वेळ द्या, आपण तिथे पोहोचणारच आहोत. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट येते कुठल्याही ऑप्शनल मध्ये, ते आहे सिलेबस पुरा. म्हणजे नेमका सिलेबस काय हो या ऑप्शनलचा, की काय सिलेबस आहे, काय सिलेबस दिलेला आहे, त्याच्याशिवाय थोडीच आपण जाणून घेऊ शकतो. तर सुरुवातीला आपण सिलेबस पाहूयात की या ऑप्शनलचा आयोगाने आपल्याला सिलेबस दिलेला आहे. हा मराठी साहित्य विषय क्रमांक 15 माध्यम मराठी, हा मराठी ऑप्शनलचा सिलेबस. आता याच्यात आपण पाहूयात की याच्यामध्ये आपल्याला पेपर 1 आहे, त्याच्यानंतर पेपर 2 आहेत. आपल्याला 250 मार्क्सचे 2 पेपर द्यायचे. तर या 2 पेपरचा हा सिलेबस आहे. एका पानामध्ये मावेल इतका सिलेबस आहे. त्यामुळे जर तुम्हाला कोणी म्हणत असेल की मराठी ऑप्शनलचा सिलेबस खूप मोठा आहे, तर हा गैरसमज सुरुवातीला तुम्ही मनातून काढून टाका. त्याच्यानंतर त्याच्या भाग 1 मध्ये आपल्याला भाषा आणि लोकसाहित्य याच्याविषयी बघायचंय. त्याच्यामध्ये वेगवेगळे घटक आहेत. आधी सुरुवातीला भाषेचे स्वरूप काय आहे, भाषेचे कार्य काय, हा भाषाशास्त्राचा थोडासा भाग झाला. तोही मराठीच्या संदर्भात पाहिजे. आपल्याला भाषा एक संकेत प्रणाली म्हणून काय असते, भाषा आणि भाषण याच्यामध्ये फरक नेमका काय आहे. आणि त्याच्यानंतर हा प्रश्न जो आहे की भाषेची जी कार्य काय असतात, काव्यात्मक भाषा काय असते, प्रमाण भाषा आणि बोली भाषांमधले फरक काय, हा जो भाषाशास्त्राचा जो भाग 1 आहे याच्यामध्ये काहीच वेगळं नाही. अतिशय सोपे सरळ मुद्दे आहेत. आणि मी सिलेबसमध्ये खूप फास्ट मध्ये याच्यासाठी जातो की आपल्याला ह्या व्हिडिओची लेंथ खूप छोटी ठेवायची आहे. आणि डिटेलमध्ये मी सांगतो या गोष्टींमध्ये काहीच नाहीये. इथे जितक्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच गोष्टी आयोग विचारतो.
त्याच्यामुळे डिटेलमध्ये आपण थोडंसं ज्यावेळेस पाहायला जाऊ त्यानंतर थोडंसं पुढे पाहू की मराठीच्या बोली. आता तुम्ही म्हणताल की मराठीच्या बोली 7 मैलावरती जावं तसं आपली बोलीभाषा बदलते. परंतु इतक्या बोलीभाषा आपल्याला आयोगाने अभ्यासायला दिल्यात का? तर बिलकुल नाही. आपल्याला फक्त अहिराणी, वऱ्हाडी आणि डांगी अशा 3च बोलीभाषा अभ्यासाला दिल्यात. तर या 3 बोलीभाषा का दिलेल्या आहेत आपल्याला? हाही आयोगाचा याच्या मागचा विचार करायला हवा. कोण म्हणेल कोकणी बोलीभाषा आहे, हडबी आहे. इतक्या साऱ्या बोलीभाषा आहेत आपल्याकडे, परंतु अहिराणी, वऱ्हाडी आणि डांगीच का? आणि ह्या 3च बोलीभाषा आहेत आणि या 3च बोलीभाषांवरती कसे प्रश्न फिरून फिरून विचारले जाणार आहेत हेही आपण पुढे पाहूया. त्यामुळे भाग 1 झाला. भाग 1 नंतर पुढे आहे व्याकरण आहे. इतकं मोठं व्याकरण नाहीये. व्याकरणमध्ये फक्त आपल्याला 3 आहेत. एक तर शब्दांच्या जाती कोणत्या आहेत, विभक्ती आणि त्याच्यानंतर येतो की प्रयोग प्रचार काय आहे. त्याच्यानंतर येतं की लोकसाहित्य, आपले लोकगीत आहेत, लोककथा आहे, लोकनाट्य आहे. इतकंच आहे. साधा, सोपा, सरळ तुम्ही रोजच्या जीवनात बघणारा, अनुभवणारा आणि आतापर्यंत इयत्ता 1ली ते इयत्ता 12वी पर्यंत वाचलेला सगळा भाग आहे. याच्यामध्ये वेगळं असं काहीच नाहीये. त्याच्यानंतर भाग 2 मध्ये येतं की साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास. इथे आपल्याला साहित्याच्या इतिहासाच्या बाबतीत थोड्याशा गोष्टी दिसून येतात की महानुभव पंथामधले लेखक जे आहेत, वारकरी कवी काय आहेत, पंडित कवी काय आहेत आणि शाहीर आणि बखर साहित्य काय आहेत. या गोष्टी आपण डिटेलमध्ये पुढे पाहणारच आहोत. परंतु इथे एक इतिहास आहे साहित्याचा की साहित्य घडलं कसं. 1850 ते 1990 पर्यंत ह्या साहित्यामध्ये असे कोणते प्रभाव झाले, अशा कोणत्या घटना झाल्या की हे साहित्य इतक्या उंचीवरती घेऊन आले. इतकं साहित्य की आपल्या जगण्याच्या गोष्टी, बोलण्याच्या गोष्टी, हक्काच्या गोष्टी हे साहित्य मांडायला लागलं. त्याच्यानंतर तर साहित्य समीक्षा हा ब पार्ट मधला जो विषय आहे अतिशय सोपा सरळ. मला वाटतं की एका लेक्चरचा पार्ट आहे. या लेक्चरमध्ये हे 3ही टॉपिक होऊन जातात. यामध्ये साहित्याच्या वेगवेगळ्या समीक्षा आहेत, जसं की मार्क्सवादी समीक्षा, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता डिस्कशन करण्यामध्ये याचा मागचा पॉईंट नाही, कारण याच्या मागे जर आपण या गोष्टी डिस्कस करायला बसलो की तुम्हाला या गोष्टी क्लिष्ट वाटायला लागतील. पण ज्यावेळेस आपण वाचू, अनुभवू, त्यावेळेस तुम्ही म्हणताल की याच्यासारख्या सोप्या गोष्टी नाहीच. त्याच्यानंतर इथे येतो, हा आहे पेपर 2. आता पेपर 2 मध्ये असं म्हणतात की एकूण काय म्हणतात त्याला 9 इथे पुस्तकं आहेत, 9 इथे पुस्तकं आहेत, एकूण 18 पुस्तकं आहेत. तर 18 पुस्तकं आपल्याला वाचायचेत का? बरं ते वाचायचेत का नाहीत याच्याविषयी आपण बोलणार आहेत. मला फक्त तुम्ही थोडासा वेळ द्या. एकूण किती पुस्तकं आहेत? 9 पुस्तकं आहेत. बरोबर आहे. हा गद्य आहे, म्हणजे आपली जी पुस्तकं असो त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे काय म्हणतात त्याला, एक स्मृतीस्थळ आहे, महात्मा ज्योतिबा फुलेंची पुस्तकं 2 आहेत. त्यानंतर केतकरांचं ब्राह्मण कन्या, प्रकात्रेंचं साष्टांग नमस्कार आहे. ते इथे एकूण अशी 9 पुस्तकं आहेत. आयोगाने किती पुस्तकं दिलेली आहेत? 9 पुस्तकं दिलेली आहेत. आणि याचा पुढे उहापोह करूयात आता आपण. त्याच्यानंतर काव्य या घटकामध्ये भाग 2 मध्ये आपल्याला एकूण पुन्हा 9 कविता संग्रह किंवा काव्य या प्रकारामध्ये येणारे अशी एकूण 9 पुस्तकं आहेत. इथे 9 आणि इथे 9 अशी 18, एकूण 18. याच्यामध्ये जर तुम्ही महात्मा ज्योतिबा फुले यांची शेतकऱ्याचा असूड आणि सार्वजनिक सत्यधर्म अशी 2 पुस्तकं आहेत. आता ही दोन्ही पुस्तकं मिळून जर तुम्ही असं लक्षात घेतलं की आपल्याकडे एकूण 19 पुस्तकं आहात, तर या 19 पुस्तकं आणि हा इतका सिलेबस आहे. तर याच्यामध्ये येतं की 19 पुस्तकं आपल्याला वाचायची. तर या प्रश्नाकडे थोडासाच वेळ द्या तुम्ही, कळून येईल आपल्याला. मूळ मुद्दा याच्यानंतर येतो की आता आपण एक एव्हिडन्स बेस्ड स्ट्रॅटर्जी बघणार आहोत. आपण काय पाहिलं, पेपर 1 भाग अ मध्ये एक तुम्हाला सांगितलं की भाषा आणि लोकसाहित्य असा एक आपल्या सिलेबसचा पॉईंट होता. त्या सिलेबसच्या पॉईंटमध्ये आपल्याला 3 बोलीभाषा दिल्या होत्या. पहिली बोलीभाषा होती अहिराणी, नंतर होती वऱ्हाडी, त्याच्यानंतर आहे डांगी. ह्या 3ही बोलीभाषा म्हणजे आयोगाने आपल्याला पेपर पॅटर्नमध्ये किती बोलीभाषा दिलेल्या आहेत? 3. आता इथे आपण प्रश्न बघूया. हा आहे युपीएससी सीएससी मेन्स 2024. 2024 हा पेपर आहे. इथे या विषयावरती 2 प्रश्न विचारलेले आहेत, क्वेश्चन ए आणि क्वेश्चन बी. इथे विचारलेला आहे बोलीवरचा प्रश्न, ज्याच्यावरती अहिराणी बोलीचं वेगळेपण विचारलेलं आहे. लक्षात घ्या, 3 बोली आहेत एकूण आपल्याकडे. एक अहिराणी विचारलेला आहे, एक नंतर विचारलेला आहे वऱ्हाडी बोली. अहिराणी बोलीवरचा प्रश्न हा 10 मार्क्सला होता आणि वऱ्हाडी बोली कशी वेगळी ठरते हा प्रश्न 15 मार्क्सचा होता. दोन्ही प्रश्न वेगळे नाहीयेत. त्या प्रश्नांमधले जे वर्डिंग्स आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. सध्या त्या वर्डिंग सेम आहेत, पण लक्षात घ्या की तुमच्याकडे 3च विषय आहेत, 3च टॉपिक्स अभ्यासायचे आहेत. त्यातला अहिराणी बोली हा टॉपिक 10 मार्कला विचारला, वऱ्हाडी बोली हा 15 मार्क्सला विचारला. हा 2024 ची गोष्ट आहे. बरं, आता आपण हा विचार करायला हवा की 2023 साली आयोगाने काहीतरी वेगळं करायला पाहिजे होतं. हा 2000 साली युपीएससीचा पेपर आहे 2023 सालचा. त्याच्यामध्ये काय लिहिलंय? डांगी बोली. म्हणजे इथे अहिराणी झालेलं, वऱ्हाडी झालेलं, आता डांगी बोली विचारलं. आणि 2023 साली अहिराणी बोली पुन्हा विचारलेली. म्हणजे इथे होतो आपण, अहिराणी झालं, वऱ्हाडी झालं, डांगी झालं,
आता आपण परत कुठे येतोय माहितीये का मित्रांनो? आपण परत तिथेच येतोय. इथे परत त्यांनी विचारलेलं आहे अहिराणी बोली. बरं ठीक आहे, हे 2 वर्षाचं तुम्ही सांगता, याच्या मागे काहीतरी तुमचा हेतू असणार आहे. फक्त हे 2च वर्ष आहेत, एखाद्या वर्षी होऊ शकतं. हा आहे त्याच्या खालचा पेपर आहे 2023 सालचा. हा 2022 सालचा पेपर आहे. सॉरी, 2022 सालच्या पेपरमध्ये 10 मार्क्सला विचारलेलं होतं अहिराणी बोली. ही झाली का अहिराणी बोली परत. त्याच्यानंतर वऱ्हाडी बोलीची भाषा वैशिष्ट्य, म्हणजे कुठली बोली झाली की वऱ्हाडी. ही कधी किती साली विचारली, पुन्हा विचारलेली. म्हणजे एकूण आयोगाकडे 3 बोलीभाषा आहेत आणि तुम्ही लिहून घ्या, 3 बोलीभाषांमधले 2 बोलीभाषांवरती कंपल्सरी प्रश्न येणार आहे. त्यामुळे कोणतीही गोष्ट झाली, तुम्हाला फक्त एक टॉपिक करायचा. आणि मला वाटतं की आपण ज्यावेळेस लेक्चर घेऊ त्यावेळेस तो फक्त 3-3.5 तासाचं एक लेक्चर असणार आहे. आणि त्या एका लेक्चर मध्ये तुम्ही युपीएससी साठी 10-15 असे एकूण 25 मार्क्स आणि कधी कधी तर 30 मार्क्स. तर एक लेक्चर तुमचा 30 मार्क्सचा टॉपिक होतो. आणि मी जर आत्ता तुम्हाला फक्त काय म्हणतात ते, तुम्ही फक्त एक टॉपिक सांगताय आणि त्याच्या मागे एक सिलेक्टिव्ह बनताय, एक सिलेक्टिव्ह तथ्य देतायत, असं तुमच्या मनात एक विचार येत असाल, तर आपण थोडंसं पुढे पाहूयात. एक जर हा बोलीभाषांमधला इथलं एक पेपर पॅटर्न आणि पीवायक्यूचा रोल तर तुमच्या लक्षातच आलेला. आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि पुढे जाऊन पाहूया. हा विषय आहे भाषा आणि लोकसाहित्य. पुन्हा तोच आहे पेपर 1 मध्ये भाग अ मधला हा विषय आहे. आता याच्यामध्ये सिलेबसमध्ये आपल्याला पॉईंट काय दिलेला आहे, लोकसाहित्याचे स्वरूप आणि प्रकार मराठीच्या विशेष संदर्भासह. तर या प्रकारामध्ये 3 गोष्टी दिलेल्या आपल्याला, लोकगीते दिलेल्या आहेत, लोककथा दिलेल्या आहेत आणि लोकनाट्य दिलेल्या आहेत. तर 3 टॉपिक्स आहेत आपल्याकडे. तर काय करेल, याच्यामध्ये व्हरायटी असेल, खूप भयंकर लेवलचे प्रश्न असतील, असं काहीतरी आपल्याला काय अंदाज आहे. प्रश्न पहा तुम्ही आणि प्रश्न पहा त्याच्यानंतर आपण बोलू. प्रश्न काय आहे, हा 2024 सालचा पेपर आहे, बरोबर. प्रश्न काय होता, मराठी लोककथा, बरोबर आहे. ह्या वर्डिंग्स मध्ये जाऊ नका, इथे फक्त शब्द बदल आहे, काहीच नाहीये त्याच्यामध्ये. मी तुम्हाला काय म्हणतो का, आपण एक नंतर ज्यावेळेस आपण अभ्यास करू या गोष्टी तुमच्याही लक्षात येईल. फक्त फिरवून गोष्टी विचारलेल्या आहेत. बरं ठीक आहे, 10 मार्क्सला विचारलं त्यांनी लोककथा, फेअर इनफ, एखाद्या टॉपिक नंतर. त्याच्यानंतर विचारलं की मराठी लोकगीत. ठीक आहे, एकदा लोककथा झालं, एकदा लोकगीत झालं, ठीक आहे. पुन्हा त्याच साली विचारलं लोकनाट्य झालं. सिलेबस मध्ये 3 टॉपिक आहेत, तुम्ही 3 टॉपिक वरती प्रश्न विचारलेले आहेत. एक 10 मार्क्सला, एक 15 मार्क्सला आणि एक 20 मार्कला. म्हणजे एकूण 45 मार्क्स हा फक्त एका टॉपिकचे मार्क्स आहेत. आणि याचा अभ्यास तुम्हाला वाटत आहे का खूप सारा माहिती आहे. तुम्हाला लोकनाट्य माहिती आहे, तुम्हाला लोकगीतं माहिती आहेत, तुम्हाला लोककथा माहिती आहेत. अशी कुठलीच गोष्ट नाही की तुमच्यासाठी नवीन आहे. तुम्हाला तमाशा म्हणजे काय माहिती, तुम्हाला लावणी म्हणजे काय माहिती, तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनाच आहेत. तुम्हाला वासुदेव काय असते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत. फक्त इथं ते शब्दांमध्ये यायला हवं आणि ते शब्दांमध्ये येण्यासाठी हा विषय महत्वाचा आहे. हे झालं, बरं ठीक आहे, हे 2024च झालं. अजून काय, म्हणजे एका वर्षाचा तुम्ही फक्त अपवाद घेऊन येत आहेत. ठीक आहे, आपण 2023 साल बघूयात. 2023 साली प्रश्न आहे लोकगीतांवरती. पुन्हा लोकगीतांवरती प्रश्न आला, हा 10 मार्क्सचा प्रश्न होता. त्याच्यानंतर प्रश्न विचारला मराठीतील दैवत कथा. दैवत कथा म्हणजे का, हा एक लोककथामधला पाठ झाला. ठीक आहे, पुन्हा लोककथांवरती प्रश्न विचारला. त्याच्यानंतर पुन्हा 20 मार्क्सला प्रश्न विचारला लोककथा गीतांवरती. हा प्रश्न पुन्हा लोककथा गीत. इथेच आलो आपण पुन्हा. इथे 10 मार्क झाले, नंतर पुन्हा 15 मार्क झाले. इथे किती झाले, 25 आणि 20, 45. 2023 सालीही पुन्हा याच टॉपिक वरती 25 मार्क्सचे क्वेश्चन्स येत आहेत. आता हेही झालं, म्हणजे तुम्ही म्हणाल बरं ठीक आहे, 2024ही झालं, 23ही झालं, 2022 साली वेगळं काय होतं. चला तेही आपण एकदा पाहून घेऊयात की काय आपल्याला एक वेगळा अंदाज लागतोय का 2023 सालामध्ये. चला तेही पाहूयात. हा आहे तुमच्या समोर 2022 सालचा पेपर. 2022 साली लोकनाट्यावरती, इथे झालं लोकनाट्य, लोकनाट्यावरती विचारला 10 मार्क्सचा प्रश्न. त्याच्यानंतर लोकगीत या टॉपिक वरती, इथलाच आपला लोकगीत याच्यावरती विचारलाय 15 मार्क्सचा क्वेश्चन. त्याच्यानंतर हा लोककथा या विषयावरती विचारलाय 15 मार्क्सचा प्रश्न. 3 टॉपिक झाले. लोकनाट्याची, लोकगीताचा अर्थ विचारला आणि लोककथा म्हणजे काय. पुन्हा तेच 3ही टॉपिक दरवर्षी पेपरमध्ये विचारतायत. आता इथे हा प्रश्न विचारला की तुम्ही एक रिसेंट ट्रेंड सांगताय, 24चा सांगितला, 23चा सांगितला, 22चा सांगितला, त्यात वेगळं काय, एखाद्या वर्षी काय म्हणू शकतो आपण, तो ट्रेंड आहे त्या विषयातला. बर, ऑप्शनल सुरू झाला. त्याच्यानंतर किती, 2013 वगैरे साली मध्ये ऑप्शनल ज्यावेळेस सुरू झाले, एक फुल फ्लेज ऑप्शनल सुरू झालं, एक ऑप्शनल. आपण पाहूयात, हा 2014 सालचा पेपर आहे. त्या 14 सालच्या प्रश्नामध्ये सुरुवातीला काय विचारलं, लोकनाट्य. बर,
त्याच्यानंतर काय विचारलं की लोकगीतांच्या विविध व्याख्या आणि त्याचे वैशिष्ट्य विचारले. ठीक आहे, लोकगीत. त्याच्यानंतर काय विचारलं, लोककथा. ठीक आहे, तेच टॉपिक आहेत इथे तर 15, 15, 30, 45 सेम मार्क सेम वेटेज 2014 सालापासून बदलच नाही. हा एक जो टॉपिक आहे इथे इतकं रिपिटेशन होतं. मला तुमच्या समोर हे तथ्य या दोन विषयांच्या बाबतीत किंवा दोन संकल्पनांच्या बाबतीत तुम्हाला हे दाखवून द्यायचं होतं की मराठी साहित्यामधला ऑप्शनलच्या सिलेबस मधला पेपर 1 मध्ये 75% रिपिटेशन होतं. आणि ही अतिशयोक्ती नाही, तुम्ही पाहिलेलं आहे 2014 सालपासून आज किती 2024 पर्यंत सेम गोष्ट सेम गोष्ट सेम गोष्ट सर्व रिपीट होत आहे तसं त्यात कोणताही फरक नाही. म्हणजे 2014 सालापासून 2024 सालापर्यंत तुम्हाला माहित आहे की हा जो एक टॉपिक आहे लोकसाहित्यावरला, ज्यामध्ये लोककथा, लोकनाट्य आणि लोकगीत आहेत, याच्यावरती हमखास प्रश्न आहे. आणि तुमच्याकडे जर एक हॉलिस्टिक प्रिपरेशन असेल आणि एक परफेक्ट नोट्स असतील आणि एक परफेक्ट प्रिपरेशन, ऑप्शनलचं एक अंडरस्टँडिंग आणि आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस असेल, मला वाटत नाही की हा ऑप्शनल कुठेही तुमच्यासाठी लो स्कोरिंग राहील. 75% पेपर मी इतकं काय म्हणतो त्याला, इतकं कॉन्फिडन्स ही गोष्ट याच मुद्द्यावरती बोलू शकतो की तुम्ही मला तुमच्यासोबत 2 ते 3 महिने द्या. 3 महिन्यानंतर तुम्ही मराठी साहित्याचा पेपर 1 जो आहे तो 75% तुम्ही स्वतः प्रेडिक्ट करू शकता. आणि ही अतिशयोक्ती नाही, ते करू शकता. नाही, आपण एव्हिडन्स बेस आतापर्यंत हे पाहिलेले पण आहे. त्याच्यामुळे या पेपरचा सिलेबस आणि या पेपरचा जो पॅटर्न आहे तो आपण खूप उलगडून पाहिलेला आहे. मला वाटतं की आपण इथून पुढे पुढे पाहूयात की अजून या ऑप्शनलच्या बाबतीत काय पुराणा उरलेले आहेत आणि आपल्याला काय गोष्टी करायला हव्यात. पुढे येतं पेपर पॅटर्न पुराण. हेच की आयोगाने जो आहे आपला एमपीएससी युपीएससी मराठी साहित्य याचा जो काही सिलेबस दिलेला आहे ना, त्या सिलेबसनुसार पेपर पॅटर्न काय असेल आणि त्याच्यामध्ये पीवायक्यूज कसे विचारले जातील याच्याविषयी आपण एकदा थोडंसं जाणून घेऊया थोडक्यामध्ये की या गोष्टी काम कशा करतात. आपल्याकडे 2 पेपर, एक आहे पेपर 2. हे कोणी माझ्या मनाने मी एडिट करून केलेलं नाहीये, हे आयोगाने दिलेलं डॉक्युमेंट आहे. तर आपण एकदा पाहूया की पेपर पॅटर्न कसा असतो. सुरुवातीला आहे क्वेश्चन 1. क्वेश्चन 1 आहे, क्वेश्चन 2 आहे, एकूण 4 प्रश्न विचारले जातात आणि या 4 प्रश्नांमध्ये आपल्याला एक गोष्ट घ्यायची आहे जाणून की एकूण प्रश्नांचं स्वरूप कसं असणार. हा पेपर सेक्शन 1 आहे, पेपर 1चा. हा पेपर 2चा आहे, बरोबर आहे. इथे एकूण 1, 2, 3, 4, 5 प्रश्न असणार आहेत. हे प्रश्न कंपल्सरी आहेत. म्हणजे ह्या प्रश्नांना कुठलाही ऑप्शनल नाहीये. हे एकूण 50 मार्क्सचे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला कंपल्सरी सोडवायचे आहेत. आणि या प्रश्नांमध्ये जे काही प्रश्न असतील, आपल्याला एक गोष्ट तर कळलेली, एक लोकसाहित्यातला प्रश्न आणि एक बोली भाषांचा प्रश्न ह्या 5 मध्ये एका वेळेस तर राहतोच. त्याच्यामुळे आपल्याला 2 प्रश्न तर कळले. आणि हळूच बाकीचे ज्यावेळेस टॉपिक विषयी तुम्ही गोष्टी आपण जाणून घ्यायला लागू त्यावेळेस याही गोष्टी कळूनच येतील की इथे त्याच गोष्टी विचारत आहेत आणि याच्यामध्ये काहीच बदल नाहीये. त्याच सेम गोष्टी आहेत. आता पेपर 1 मध्ये क्वेश्चन 2 आहे, क्वेश्चन 3 आहे आणि क्वेश्चन 4 आहे, बरोबर आहे. आता आपल्याला एकूण किती मार्क्सचा हा पेपर सोडवायचा आहे, 250 मार्क्सचा, बरोबर आहे. आणि हा पेपर सोडवायचा 250 मार्क्सचा. हा सेक्शन ए आहे आणि हा सेक्शन बी आहे. पेपर 1 ची गोष्ट आपण करतो आणि पेपर 2 च्या बाबतीतही सेमच गोष्ट असणार आहे. आता इथेही पुन्हा सेक्शन बी मध्ये आपण सिलेबस पाहिला, त्याच्यानुसार पुन्हा असे 5 प्रश्न आहेत की जे कंपल्सरी आहेत आणि त्याच्यानंतर 1, 2 आणि 3 या प्रश्नांपैकी आणि या प्रश्नांपैकी, बरोबर आहे. हा जो पहिला प्रश्न होता, आपण थोडासा वेगळा कलर यूज करूयात. हा क्वेश्चन 1 जो आहे आणि इथला जो क्वेश्चन 5 आहे हा कंपल्सरी प्रश्न आहे. त्यामुळे इथे तुम्हाला ऑप्शन मिळत नाही, तुम्हाला तो प्रश्न सोडवायचाच आहे. त्याच्यानंतर उरलेल्या या 3 सेटमध्ये क्वेश्चन 2, क्वेश्चन 3 आणि क्वेश्चन 4 आणि इथे क्वेश्चन 5, क्वेश्चन 6, क्वेश्चन 7 आणि क्वेश्चन 8 याच्यामधून बाकीचे प्रश्न सोडवायचे. इथे कंपल्सरी क्वेश्चन मध्ये आपले 50 मार्क्स झाले, इथल्या कंपल्सरी क्वेश्चन मध्ये आपले 50 मार्क्स झाले, त्यामुळे 100 मार्क इथे झाले. आता उरलेले 150 मार्क आहेत. तर आयोगाचं या बाबतीत असं म्हणणं आहे की सेक्शन 1 असेल कुठल्याही पेपरचा आणि सेक्शन बी असेल, म्हणजे सेक्शन ए आणि सेक्शन बी दोघांमधून तुम्हाला कमीत कमी एक प्रश्न सोडवायचा. तर समजा इथे आपण जर हा क्वेश्चन सोडवला तर या सेक्शन मधून आपल्याला हा म्हणजे हा नाही, या तिघांपैकी कुठलाही एक प्रश्न सोडवायचाच आहे. आणि त्याच्यानंतर इथे झाले 50 मार्क्स, पुन्हा इथे पुन्हा झाले 50 मार्क, बरोबर आहे. हे किती झाले
50-50, 100 हे 50 आणि 50, 100 200. आता 50 मार्क्सचा प्रश्न उरतो की हा प्रश्न आपण कुठून सोडवावा, सेक्शन ए मधून सोडवावा की सेक्शन बी मध्ये सोडवावा, आणि दोन्हीकडे आपल्याला ऑप्शन आहे, आपल्याला जो पाहिजे त्या सेक्शन मधून आपण सोडवू शकतो. आणि इथे तर मजा येतं, ज्या विषयाची तुमची तयारी छान आहे, ज्या विषयामध्ये तुमचा हात आहे, तुम्ही त्या सेक्शनचे प्रश्न सोडवा. आणि त्या प्रश्न म्हणजे उदाहरणार्थ की आपला लोकभाषा लोकसाहित्य याच्यामध्ये हात बसलेला असेल तर आपण 50 मार्क्सचे इथून सोडूयात. एकूण हे 50 हे 50 इथे 150 झाले, आणि या सेक्शन मधून 100 झाले, 250 मार्क्स. सेम आपण पेपर 2 जो असणार आहे त्याच्यामध्ये ही सेमच गोष्ट होणार आहे. त्यामुळे आपल्याला आयोगाने जो काही पेपर पॅटर्न दिलेला आहे त्याच्यामध्ये वेगळं आणि युनिक असं काहीच नाहीये. अतिशय सिंपल साध्या गोष्टी आहेत. तर हे तर झालं पेपर 1 विषय, जो खूप थेरोटिकल पार्ट होता. आपण पेपर 2 विषय पाहूया. सेम गोष्ट, सेम पॅटर्न राहणार आहे. सेक्शन ए आणि सेक्शन बी मध्ये आपण संपूर्ण पेपर डिवाइड करणार. आता इथं मुद्दा येतो की आपल्याकडे एकूण किती पुस्तक आहेत, 18. त्यातले सेक्शन ए मध्ये आहेत 9, जे आपले पुस्तकं ज्याला आपण धडे म्हणूयात किंवा ज्याला कथा कादंबरी म्हणूयात, आणि इथे कविता येतील काव्य प्रकारे. इथे 5 प्रश्न कंपल्सरी आहेत, ज्याच्यामध्ये त्या पुस्तकांमधले आपल्याला काही कविता काही उतारे विचारले जातात. हा इथे पुस्तकांमधून विचारताल, इथे काव्यामधून काय उत्तरे देताल, हे आपल्यासाठी कंपल्सरी आहे. पुन्हा हेही 50 मार्क्सला, हेही 50 मार्कला. त्याच्यानंतर या तीनही प्रश्नांमधून आणि या तीनही प्रश्नांमधून आपल्याला एक प्रश्न तर सोडवायचा. आता या बाबतीत आयोग बघा, आपल्याकडे एकूण पुस्तकं किती आहेत, 9. पहिलं पुस्तक, दुसरं पुस्तक, तिसरं पुस्तक, चौथं पुस्तक, 5वं पुस्तक, 6वं पुस्तक, 7वं, 8वं, 9वं. सिलेबस मध्ये जितकी पुस्तकं आहेत ती सर्व पुस्तकं आयोग विचार. एका पुस्तकावरती असं कधीच झालेलं नाही की त्यांनी 10 प्रश्न विचारलेले आहेत, किंवा एका पुस्तकावरती असं कधीच झालेलं नाही की त्यांनी 3-4 प्रश्न विचारले. प्रत्येक पुस्तकामधून एक प्रश्न विचारला जातो. कदाचित तो 10 मार्क्सचा असू शकतो, 15 मार्क्सचा असू शकतो, किंवा तो 20 मार्क पर्यंतही जातो. आपल्याला यातून एकच गोष्ट समजून घ्यायचं की तुमचा कुठल्या गोष्टीवरती हात बसलेला आहे. इथे ही सेम गोष्ट करायची. सेक्शन ए मधून आपल्याला कंपल्सरी 50 मार्क्सचे प्रश्न जे 5 आहेत ते सोडवायचे. इथे पुन्हा सेक्शन बी मधून 50 मार्क्सचे जे 5 प्रश्न ते सोडवायचे. त्याच्यानंतर या दोघांमधून कमीत कमी एक तर सोडवायचा आहे. त्यामुळे सेक्शन ए मधून एक सोडवला, सेक्शन बी मधून सोडवला, आणि त्याच्यानंतर तुमची आवड ज्यात आहे, तुम्ही कदाचित कवितांमध्ये स्वतःला सहज महसूस करू शकता, किंवा तुम्ही गद्यामध्ये तुम्हाला एक कॉन्फिडन्स आहे, तुम्हाला फक्त तो भाग निवडायचा. त्याच्यामुळे मराठी साहित्याचा पेपर आणि तो त्याचा संपूर्ण जो पॅटर्न जो डिझाईन अशा पद्धतीने केलेला आहे की इथे तुम्हाला तुमच्या विचारांना पूर्णपणे संधी आहे. तुम्हाला हवं ते तुम्ही करू शकता, तुम्हाला हवं ते लिहू शकता, आणि तुम्ही तुमच्या एक्सपर्टीज वरती, तुम्ही तुमच्या बलस्थानांवरती खेळू शकता. त्याच्यामुळे हा पेपर पॅटर्न हा या ऑप्शनल घेण्यामागच्या आपल्या निर्णयामध्ये खूप महत्वाचा आणि खूप मूलगामी बदल घडवून आणतो. त्याच्यानंतर आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि पाहूयात की या ऑप्शनलचे नेमके सोर्सेस काय. आता याच्याविषयीचे जे गैरसमज आहेत ते तर आपण थोडंसं पुढे जाऊयात आणि पाहूयात. याचे सोर्सेस काय, मी आधीच बोललेलो होतो की हा जो व्हिडिओ आहे तो एक वन स्टॉप सोल्युशन राहणार आहे. त्याच्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना कदाचित या विषयामध्ये इंटरेस्ट नाही तेही पाहतील की ह्या ऑप्शनलचे सोर्सेस बाजारामध्ये काय उपलब्ध आहेत, आणि जे लोक बोलतात की याचे काही सोर्सेसच नाहीयेत तेही आपण पाहूयात. सुरुवातीला येतो अभ्यासक्रम, आणि आपण खूप डिटेल वेने या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत, आणि याची जी काही पीपीटी असणार आहे ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल, त्याच्याविषयी काही शंका नाहीये. हा आहे पेपर 1चा भाग अ. म्हणजे काय, पेपर 1चा सेक्शन ए. सेक्शन मध्ये एक टॉपिक होता, भाषेचे स्वरूप काय, भाषेचे कार्य काय मराठीच्या संदर्भात, आणि याच्यात खूप साऱ्या गोष्टी होत्या. पण यातला माझा सगळ्यात आवडता टॉपिक आहे की 13व्या आणि 17व्या शतकातील मराठी भाषेची वैशिष्ट्ये. आता मला सांगा की कोणत्याही सिलेबसमध्ये असं स्पेसिफिकली तुम्ही का बरं लिहिताल की 13व्या शतकामध्ये किंवा 17व्या शतकामध्ये असं मराठीत काय झालं. याच्यासाठी इतिहासातला आपल्याला खूप सुंदर चॅप्टर आठवतो की 13व्या शतकामध्ये काय झालं. भारतामध्ये जे इथली स्वायत्त राज्य होती त्यांची स्वायत्तता नष्ट होऊन मुस्लिम आक्रमण सुरू झाली. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये जी सुलतानशाही बसली, त्या सुलतानशाही सोबत महाराष्ट्रामध्ये इतक्या राजकीय उलटापालटी झाल्या, आणि 13वी शतक हे संत ज्ञानेश्वर महाराजांचं शतक झालं. तेव्हा संत ज्ञानेश्वर महाराज एका बाजूला, महानुभव पंत, आणि खूप सारे भक्ती चळवळ एका ठिकाणी निर्माण झाली, आणि आपण या भाषेमध्ये आपण भर घालत गेलो. या भाषेमध्ये आपण गोष्टी, नवनवीन गोष्टी, एक चैतन्यशील गोष्टी निर्माण करायला लागलो. त्याच्यामुळे ते 13वं शतक, आणि 17वं शतक हे छत्रपती शिवाजी महाराजांचं शतक,
ज्याच्यामध्ये मराठीला त्यांनी एका वेगळ्या दर्जाकडे नेण्याचा प्रयत्न केला. त्यात वेगवेगळी आपली संत परंपरा पुढे गेली आणि संत तुकाराम महाराजांपर्यंतचं जे 17वं शतक आहे, हे आयोगाने आपल्याला अभ्यासाला दिलेलं. पण मला सांगा, यातली एकही गोष्ट तुम्हाला माहिती नव्हती अशी होती का? ह्या त्याच गोष्टी आहेत, पण त्याच काळातला जोपर्यंत आपण इतिहास जाणून घेणार नाही, तोपर्यंत आपल्याला ही गोष्ट समजणार नाही की हे 13वं शतक का दिलेलं आहे आणि हे 17वं शतकच का आहे. त्याच्यामुळे मला तुम्हाला इतकंच म्हणायचंय की आपण या ऑप्शनला एक थोडासा वेगळ्या दृष्टिकोनातून बघूयात आणि एका वेगळ्या व्ह्यूने बघूयात. हा जो पार्ट होता, या संपूर्ण पार्टमध्ये हा जो काही सिलेबसचा पार्ट आहे, हा शक्यतो भाषाशास्त्र जे आहे त्याच्या रिलेटेड हा जो पार्ट आहे. आता जे भाषाशास्त्र आहे, कदाचित भाषाशास्त्र हे खूप अवघड असेल, भाषेचे कार्य काय, भाषेचे स्वरूप काय. सिलेबसचा जो टॉपिक आहे ना, भाषा एक संकेत प्रणाली, हाच प्रश्न आयोग विचारतो. भाषेची संकेत प्रणाली काय आहे? बरोबर आहे. भाषा आणि भाषांमध्ये फरक काय? हाच प्रश्न आयोग विचारतोय. व्यावहारिक कार्य काय आणि काव्यात्मक भाषा नेमकी काय असते? हाच प्रश्न विचारतोय. बोली भाषा आणि प्रमाण भाषेत फरक काय? गेली कित्येक वर्ष झालं सेम प्रश्न विचारतोय. त्याच्यामुळे पेपर 1 मध्ये होणारं रिपिटेशन जे आहे ते 75% आहे. हा मुद्दा आपण विसरायलाच नको. एकदा तुम्ही प्रिपेअर केला हा पेपर, तुम्हाला त्या पेपरला हात लावायची गरज नाही. या विषयामध्ये करंट अफेअर्स नाहीत, काहीच नाही. त्याच्यानंतर याच्याविषयी आपण बेसिक जे सोर्सेस आपल्या पुढे आहेत उपलब्ध, त्या सोर्सेस विषयी आपण जरा जाणून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा एक पुस्तक येतं जे सगळ्यांनीच वापरतात, वापरायला हवं, ते आहे आधुनिक भाषा विज्ञान, सिद्धांत आणि उपयोजन. मिलिंद मालशे सर जे आहेत त्यांचं हे पुस्तक आहे. आणि याच्यात हे संपूर्ण पुस्तक आपल्याला वाचायचं आहे का? तर नाही, याच्यामध्ये काही चॅप्टर्स आहेत ज्याच्याविषयी आपल्या सिलेबसची डायरेक्ट लिंक आहे आणि त्याच्याविषयी प्रश्न विचारले जातात. त्याच्यामुळे हा जो सोर्स आहे तो खूप महत्वाचा सोर्स ठरतो. आणि इथे जे काही आपण सोर्सेस दिलेले आहेत, हे सगळे सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत का? नाहीये. मार्केटमध्ये, बाजारामध्ये जितक्याही गोष्टी उपलब्ध आहेत, मी तुम्हाला दिलेल्या आहेत आणि यातली कोणतीही पुस्तकं जी तुम्हाला सापडतील, जी तुमच्यासाठी उपलब्ध होतील, ज्यांची भाषा तुमच्यासाठी चांगली असेल, ते सोर्सेस तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतर दत्तात्रेय पुंडे साहेबांचं जे स्नेहल तावरे मॅडमांसोबत स्नेहवर्धन प्रकाशनाचं जे पुस्तक आहे, साहित्य विचार, हे एक पुस्तक तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्यानंतर भाषा आणि भाषाशास्त्र नेमकं काय आहे, हे गजेंद्र गडकर यांचं जे पुस्तक आहे, सुंदर पुस्तक आहे. सोप्या शब्दामध्ये त्यांनी सांगितलं. तुम्ही हेही पुस्तक वापरू शकता. परंतु भाषा व भाषाशास्त्र आणि मिलिंद मालशे हे दोन्ही पुस्तकं शक्यतो तुम्ही वापरावी नाहीत, हा सल्ला मी देईन. त्याच्यानंतर वामन कुलकर्णी यांचं पुन्हा तो साहित्य विचार हे नावाचं पुस्तक आहे. आणि हे साहित्य सिद्धांत नावाचं जे पुस्तक आहे, मालशे सरांचं, जे यांचे वडील आहेत आपल्या मिलिंद मालशे सरांचे, हे जे पुस्तक आहे आणि हे जे पुस्तक आहे, हे एक भाषांतर आहे. हे जे वेलेक एक खूप मोठे भाषाशास्त्रज्ञ होते, त्यांचं एक पुस्तक होतं थिअरी ऑफ लिटरेचर, भाषा नेमकं काय आहे. तर त्याच्यावरची साहित्य सिद्धांत नावाचं हे मालशे सरांचं एक अनुवादित पुस्तक आहे. परंतु हेही पुस्तक तुम्ही अभ्यासासाठी एक अनुभवू शकता, एक वाचू शकता आणि त्याच्या मागूनही करू शकता. आता इथे प्रश्न येतात की इतकी सगळी पुस्तकं तुम्हाला वाचायची का? एक सिक्रेट सोर्स आहे. मला थोडासा वेळ द्या, त्या सोर्स पर्यंत पण आपण पोहोचूयात आणि तुम्हाला असं कळेल की इतकं सगळं वाचायचंय का? यातले तुम्हाला जेही गोष्टी रेफर करायच्या त्या तुम्ही रेफर करू शकता. परंतु जे आपल्याकडे ठराविक जे पुस्तकं आहेत, त्याच्यामधील फक्त 1, 2, 3, 4 इतक्या पुस्तकां 5 पुस्तकांमध्ये 5ही पुस्तकं नाही वापरायची. तुम्हाला जी सोपी वाटतील, जी सोयीस्कर वाटतील, जे अवेलेबल असतील, त्यातली कोणतीही 2 पुस्तकं वाचा आणि त्या पुस्तकांसोबत स्टिक राहा. त्याच्यानंतर जी गोष्ट येते की सिलेबसच्या, आपण पुढच्या पार्टकडे जाऊयात. तो आहे मराठीच्या बोली. मराठीच्या 3 बोली, ज्याच्यावरती मला वाटतं आतापर्यंत आपण खूप बोललोय. खूप सारे लोक काय होत आहेत की या विषयाविषयी इतके सांगतायत सोर्सेस, वराडीसाठी हे वापरा, ऐरणीसाठी वापरा, इतक्या गोष्टी वापरायची काही गरज नाही. हा एक पीएचडी साठी सादर केलेला प्रबंध आहे. पवार सर जे आहेत, त्यांचा एक प्रबंध आहे पीएचडी साठी सादर केलेला. तो खूप सोप्या शब्दामध्ये आपल्याला 3ही भाषांविषयी, भाषा आणि प्रमाण भाषा, बोली भाषा आणि प्रमाण भाषामध्ये फरक काय, या प्रश्नाविषयी हा प्रबंध तुम्हाला खूप उपयोगी ठरेल. त्याच्यामुळे हा जो आहे पवार रेवणनाथ संभाजी सरांचा हा जो प्रबंध आहे, हा प्रबंध तुम्ही वापरू शकता. मराठी ग्रामीण साहित्यातील बोलींचा भाषिक अभ्यास या नावाचा हा प्रबंध आहे. तर हा प्रबंधही तुम्ही वाचू शकता. हा प्रबंध मला वाटतं की एकमेव सोर्स आहे, तो तुम्ही रेफर केला. त्याच्यासाठी खूप सारे पुस्तकं, कोणीही म्हणेल मार्केटमध्ये, कितीही म्हणेल गोष्टी, काही बोल, तुम्हाला 10 पुस्तकं वापरायचे, काही नाही. हा इनफ आहे, बस तो पुरेसं होतं. आपल्याला काम जे आहे ते भागवून जातं. त्याच्यानंतर एक पॅटर्न आहे, तो आहे की आपल्या अभ्यासक्रमात विचारलेला आहे की मराठीचं व्याकरण काय, याच्यामध्ये शब्दांच्या जाती काय आहेत, प्रयोग विचार काय आणि विभक्ती विचार काय. आपल्याला 3च पॅटर्न विचारले आहेत. शब्दांच्या जाती, मला असं वाटतं की नाम, सर्वनाम, विशेषणे, अव्यय, हे लहानपणापासून आपण वाचत आलेलो, आपल्यासाठी वेगळं काही नाहीच आहे.
आणि हेच विचारलंय, आणि असं खूप डीप मध्ये नाही विचारलंय. शब्दांच्या जाती कोणत्या आहेत हा प्रश्न आयोग विचारतो. आता तुम्ही मला सांगा, याच्यासाठी तुम्हाला भाषा तज्ञ व्हायला हवं का? लहानपणापासून आपण तोच विषय शिकत आलेलो. मी तुम्हाला सांगण्याचा मुद्दा तोच करतोय, की हा ऑप्शनल तुमच्यासाठी परका नाहीये. हा पूर्णपणे तुम्हाला माहिती आहे याच्यात काय करायचंय, काय लिहायचंय. आत्ता जरी तुम्ही लिहून आलात, तरी तुम्ही कुठल्याही दुसऱ्या ऑप्शनल विषयी जेवढे मार्क्स पडतील, त्यापेक्षा जास्त या विषयामध्ये तुम्ही मार्क्स पाडून येता. आणि उगाच एक प्रोडक्ट विकायचं म्हणून तुम्हाला सांगत नाही. हे पहा ना. बरं ठीक आहे, आपण सोर्सेस विषयी बोलत होते, की याच्यामध्ये आपण कोणकोणते सोर्सेस आपण फॉलो करायला हवेत. एक आहे नितीन प्रकाशनाचं पुस्तक आहे सुगम मराठी व्याकरण व लेखन, जे मोरा वाळंबे सरांचं पुस्तक आहे आणि जे कदाचित एमपीएससीच्या संपूर्ण घालमेलात जे आहेत त्यांच्यासाठी कदाचित ओळखीचं पुस्तक आहे. त्याच्यानंतर मराठी व्याकरण परिचय हे जे पुस्तक आहे ते हिरेमठ सरांचं पुस्तक आहे आणि मला वाटतं की हा एक खूप बेटर सोर्स आहे, जो तुम्हाला व्याकरणाविषयी तुमच्या ज्या काही शंका असतील त्या पूर्णपणे सोडवून देईल. त्याच्यानंतर डॉक्टर लीला गोविलकर मॅडमांचं मराठीचं व्याकरण हे मेहता पब्लिशिंग हाऊस जे आहे प्रकाशन आहे त्यांनी प्रकाशित केलेलं पुस्तक, आणि मला वाटतं की हेही पुस्तक इनफ आहे या प्रिपरेशनसाठी, कारण आपल्याला खूप जास्त गोष्टी या व्याकरणाविषयी नाही पाहिजे. आपल्याला ते बेसिक प्रश्न तेच प्रश्न आहेत, तोच कंटेंट आहे, सगळ्या गोष्टी तशाच आहेत. त्याच्यामुळे याच्यामध्ये एनर्जी वाया घालण्यात काही पॉईंट नाही. आता आपण मगाशी पाहिल्याप्रमाणे लोकसाहित्यावरती खूप सारे प्रश्न विचारले जातात आणि याच्यावरती जे प्रश्न विचारलेही जात आहेत ते अतिशय सोपे आहेत. परंतु रेफरन्स म्हणून इतकी पुस्तकं तुम्हाला वाचायची नाहीयेत. मार्केटमध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहेत, तुम्हाला असं वाटायला नको की या गोष्टी आम्हाला माहितच नव्हत्या. शक्यतो लोकनाथ शिंदे आपलं लोकसाहित्य मीमांसा हे जे पुस्तक आहे आपले विश्वनाथ शिंदे डॉक्टर, त्यांचं पुस्तक शक्यतो भाग 1 भाग 2 हे वापरतात आणि खूप डिटेल त्यांनी अभ्यासून गोष्टी लिहिलेल्या आहेत. ही दोन्ही पुस्तकं तुम्ही वापरू शकता. त्याच्यानंतरही काही पुस्तकं नवीन आलेले आहेत, जे लोकसाहित्य शोध आणि समीक्षा हे रांची ढेरे सरांचं जे पुस्तक आहे, अतिशय सुंदर पुस्तक आहे. सोप्या शब्दामध्ये त्यांनी संपूर्ण लोकसाहित्याचा शोध घेतलेला आणि एक समीक्षात्मक जो दृष्टिकोन आहे तो त्यांनी दाखवलेला. लोकसाहित्याचे अंतप्रवाह हा जो प्रभाकर मांडे सरांचं पुस्तक आहे, हा थोडासा एक त्यामधला टेक्निकल ऍस्पेक्ट तुम्हाला सांगतो, की लोकसाहित्य आलं कसं, त्याच्या गोष्टी कशा, त्याचा उगम काय, त्याची बलस्थान काय, खूप साऱ्या गोष्टींविषयी हा बोलतो. त्याच्यानंतर हे जे पुस्तक आहे लोकसाहित्य कला आणि संस्कृती, कदाचित एका वेळेस संस्कृतीवरती लोकसाहित्याचा काय परिणाम होतो हा प्रश्न विचारलेला, त्याच्यामुळे त्या जर गोष्टीचा अनुभव घ्यायचा असेल, त्याच्याविषयी अभ्यास करायचा असेल, तर हे पुस्तकही मला वाटतं इनफ आहे. परंतु ही संपूर्ण पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत का? हे संपूर्ण पुस्तकांचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे का? तुम्हाला एक वन स्टॉप सोल्युशन मी देणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओमध्ये थांबा. आपण फक्त सोर्सेस डिस्कस करतोय, की पुन्हा त्या गोष्टी आपल्या समोर यायला नको. एकदा ही व्हिडिओ हे लेक्चर तुम्ही पाहिलं, की तुम्हाला पुन्हा कुठे जायचं नाही, कुठे डिस्कसही करायचे नाहीत गोष्टी. तुमच्या पुढे मार्केटमध्ये असणारे सर्व सोर्सेस उपलब्ध आहेत. आता थोडंसं पुढे जाऊयात आपण. सिलेबसमध्ये साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास नावाचा हा जो भाग ब मध्ये विषय आहे, मला वाटतं ही साईड झाली आपली. भाग ब पेपर 1च्या पार्ट सेक्शन बी मधला हा जो विषय आहे मराठी साहित्याचा इतिहास, बरोबर. याच्यामध्ये काय 1826 पासून एक जो साहित्याचे वेगवेगळे प्रवाह आले त्याच्याविषयी डिस्कशन केलेलं आहे. आता अजून एक तुम्हाला एक हे सांगतो, की तुम्हाला एक आश्चर्य वाटेल या गोष्टीचं. महानुभव लेखक पेपर 1च्या सेक्शन बी मध्ये दिलंय, बरोबर आहे. पेपर 2 ला आपण सगळ्यात पहिलं जे पुस्तक अभ्यासणार आहोत ते आहे स्मृतीस्थळ, जे एक महानुभवी महानुभव पंथाचं साहित्य आहे. झालं. वारकरी कवी आपण जे दुसरं पुस्तक अभ्यासणार आहोत ते आहे संत नामदेवांचे अभंगवाणी. झालं. त्याच्यानंतर आहेत पंडित कवी. आपण पुन्हा पेपर 2 मध्ये एक पुस्तक अभ्यासणार आहोत ते आहे दमयंती स्वयंवर. ते झालं पंडिती काव्य. त्याच्यानंतर आहे शाहिरी काव्य. आता शाहिरी काव्य किंवा शाहिरी साहित्य काय असो, पेपर 2 मध्ये पुन्हा आपण पैंजण नावाचं एक पुस्तक अभ्यासणार आहोत. तेच त्यामुळे पेपर 1चा आणि पेपर 2चा एकमेकांशी जे लिंकेज आहे, त्याच्यामुळे इथे तुम्ही ज्या गोष्टी वाचणार आहेत किंवा समोर ज्या गोष्टी वाचणार आहेत, तुम्ही प्रिपरेशन करताय, एकमेकांशी लिंक प्रिपरेशन आहे. कुठलीही गोष्ट इतकी साधी सोपी सरळ आणि लवकर असणारा हा विषय. त्याच्यामुळे याचे जे काही सोर्सेस आहेत ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही बघणार आहात. तुम्हाला असं वाटेल की हे तर मला माहित होतं, फक्त हे मला थोडंसं एका आयोगाच्या दृष्टीने किंवा युपीएससी किंवा एमपीएससीच्या दृष्टीने अभ्यासायचं होतं आणि आपण ते इथे करणार आहोत. त्याच्यासाठी नसीराबादकर सरांचं प्राचीन मराठी वाङ्मयाचा इतिहास नावाचं एक पुस्तक आहे. हे पुस्तकही तुम्ही अभ्यासू शकता. मला वाटतं खूप स्टँडर्ड सोर्स आहेत, खूप सारे लोक हे पुस्तक वापरतात. त्याच्यानंतर मध्ययुगीन
मुक्त विद्यापीठाची पुस्तकं जी आहेत तीही पुस्तकं तुम्ही वाचू शकता. मध्ययुगीन वाङ्मय प्रवाह जो आहे याच्यामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी मिळून जाईल. हे खूप सरळ सोपं साधं पुस्तक आहे. मराठीसाठी मला वाटतं की हा एक सोर्स आहे. सगळे सांगतात की मुक्त विद्यापीठाची जी काही पुस्तकं असेल शक्यतो तुम्ही फॉलो करा. त्याच्यामध्ये खूप स्पेसिफिक माहिती दिलेली आहे. कदाचित त्याच्यामध्ये आपल्याला खूप स्पेशल इनपुट्स लागतात. परंतु ते इनपुट्स जे आहेत ते आपल्याला हे स्टँडर्ड सोर्स मधून मिळतात. जसं की सरदार सरांचं एक पुस्तक आहे संत वाङ्मयाची सामाजिक फलश्रुती. त्याच्यानंतरचं पुन्हा हे मुक्त विद्यापीठाचं पुस्तक आहे महानुभव व संत वाङ्मय. याच्यामध्ये डिटेल्ड एक पुस्तकामध्ये त्यांनी सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढे आहे की भाऊसाहेबांची बखर नावाचं हेरवाडकर सरांचं एक पुस्तक आहे. हेही पुस्तक तुम्ही अभ्यासू शकता. त्याच्यानंतर महानुभव पंत आणि त्याचे वाङ्मय या सगळ्या गोष्टी या जे तुळपुळे सरांचं जे पुस्तक आहे हेही पुस्तक येणार आहे. परंतु मी तुम्हाला इतकी सगळी पुस्तकं वाचण्याचा सल्ला तर देणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही या टॉपिकमध्ये ही जे मुक्त विद्यापीठाची 2 पुस्तकं आहेत, या 2 पुस्तकांसोबत रिलाय करू शकता. ही 2 पुस्तकं तुम्ही वाचू शकता. त्याच्यामुळे मला वाटतं की हे जे मराठी साहित्याचा इतिहासाचा तुमचा जो काही पार्ट आहे, तो कंप्लीट होईल. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप वेगळ्या गोष्टी करायची गरज लागणार नाही. पुढे जाऊन आपण पाहूयात सिलेबसचा एक टॉपिक आहे. तोच की साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास. पेपर 1च्या सेक्शन बी चा हा टॉपिक आहे. याच्यामध्ये 1850 ते 1950 म्हणजे जवळ-जवळ एक शतक दिलेलं आहे. एका शतकामध्ये वेगवेगळ्या गोष्टी झाल्या. त्याच्यामध्ये की कथा कशी उदयास आली, कथेचा साहित्य प्रकार म्हणून कसा विकास झाला. सेम गोष्ट कादंबरीच्या बाबतीत, सेम गोष्ट काव्याच्या बाबतीत, सेम गोष्ट नाटकांच्या बाबतीत. तर वेगवेगळे साहित्यिक प्रवाह जे आहेत ते कसे आले आणि त्याच्यानंतर कुठल्याही कादंबरीमधून तो नेमकं कुठलं साहित्य सांगतोय. तो कदाचित एक ते वास्तववादी साहित्य आहे, ते स्वच्छंदतावादी साधी साहित्य आहे, ते एक आधुनिकतावादी साहित्य आहे, की त्याच्यामध्ये तो एक ग्रामीण दृष्टिकोन मांडतोय, त्याच्यामध्ये तो एक दलित दृष्टिकोन मांडतोय, तो दलित साहित्याच्या दृष्टीने आपण पाहतोय किंवा नंतर स्त्रीवादी दृष्टिकोनातून आपण कोणत्या गोष्टी पाहतोय. सिलेबसमध्ये त्याच गोष्टी आहेत आणि हे जे वाङ्मयीन प्रवाह आपल्याला अनुभवायचे आहेत किंवा अभ्यासायचे आहेत, तर त्याच्यासाठी प्रदक्षिणा नावाचे 2 खंड आहेत. हे 2 खंड तुम्ही वाचू शकतात आणि याच्यामध्ये डिटेल सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. प्रदक्षिणा खंड 1, प्रदक्षिणा खंड 2 आणि दोन्हीही खंड मोठी पुस्तकं आहेत, परंतु साहित्याचा एक तुम्हाला काय म्हणू शकतो आपण, एक सरळ प्रवाह तुम्हाला जाणून घ्यायचा असेल, की वरतून खालपर्यंत कसा येतो. एक निखळ धबधबा या टाईपमध्ये एक पुस्तक तुम्ही हे अनुभवू शकता, हे वाचू शकता. हे पुस्तक झालं. त्याच्यानंतर आहे की साहित्य आणि साहित्य समीक्षेचा इतिहास. पुन्हा पेपर 1 मध्ये भाग ब साठी हे पुस्तक आहे. की साहित्य समीक्षा काय? साहित्याचं स्वरूप काय आहे? साहित्याचं कार्य काय आहे? साहित्याचं एकूण मूल्यांकन काय असतं? समीक्षेचे स्वरूप काय असतात? त्याच्या मागे उद्दिष्ट काय असतात? या सगळ्या गोष्टी तुम्हाला जास्त मेहनत करायची गरज नाहीये. हा टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचा दूरशिक्षण विद्याशाखा त्याचा साहित्य समीक्षा नावाचं एक पुस्तक आहे. मार्गदर्शक टिप्पणी एम-ए साठी पुस्तक आहे. आपल्याला यातल्या सगळ्याच गोष्टी पाहिजेत असं नाहीये. परंतु हे जे पुस्तक आहे एक वन स्टॉप सोल्युशन टाइप बनून जातं. त्याच्यामुळे साहित्य समीक्षेविषयी तुम्हाला जे काही वाचायचंय हे पुस्तक तुमच्यासाठी माझ्या माहितीप्रमाणे इनफ. त्याच्यामुळे या पुस्तकाचा रेफर तुम्ही करू शकता या पर्टिक्युलर विषयासाठी. आता मला वाटतं तुमच्या मनामध्ये एक फिलिंग येत असेल की इतकी सगळी पुस्तकं वाचायची का? थोडा वेळ द्या. याही गोष्टीवरती आपण बोलूयात. शेवटापर्यंत आपण जाऊ या विषयाच्या तेव्हा आपण पोहोचू. आता हा जो पार्ट आहे या लेक्चरचा हा आपण पोहोचलेलो आहोत पेपर 2 सेक्शन ए. म्हणजे आता आपण पेपर 1 चा संपूर्ण सिलेबस पाहिला. हा आहे पेपर 2. त्याच्यामध्ये वेगवेगळी पुस्तकं आहेत. जसं आपण मगाशी बघितलं. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला गद्य या प्रकारामध्ये स्मृतीस्थळ नावाचं पुस्तक आहे. बरोबर आहे. आता स्मृतीस्थळ तुम्हाला अपेक्षित मला वाटतं प्रिपरेशनसाठी आयोगाने दिलं त्याच्यानुसार अनमोल प्रकाशनाचं हे स्मृतीस्थळ नावाचं पुस्तक होतं जे डॉक्टर शंभू तुळपुळे सरांनी संपादित केलं होतं. मुळात अपेक्षित हेच पुस्तक होतं तुमच्याकडे असायला हवं, परंतु मार्केटमध्ये हे पुस्तक अवेलेबल नाही. त्याच्यामुळे तुमच्याकडे जेही पुस्तक अवेलेबल असेल ते पुस्तक वापरायला हे करू शकतात. आणि तुम्ही पाहू शकता की हे जे वाना देशपांडे सरांचं जे पुस्तक आहे म्हणजे स्मृतीस्थळ याचे लेखक समान आहेत म्हणजे सेम आहेत. इथे जे कोणी दिसत आहेत ना हे वाना देशपांडे हे लेखक वेगळे नाहीत. हे त्या पुस्तकाला त्यांनी संपादित केलेलं आहे. त्याच्यामुळे जी प्रस्तावना आहे जी अंडरस्टँडिंग आहे ती वाना देशपांडे सरांची. स्मृतीस्थळ हे महानुभव पंथाचं एक साहित्य एक वाङ्मय आहे आणि त्याच्याविषयी आपण अभ्यासणार आहोतच. परंतु हे पुस्तक आहे हे त्या पुस्तकाचं मुखपृष्ठ आहे हे मलपृष्ठ आहे. तुम्ही ज्यावेळेस गोष्टी घ्यायला जाईल त्यावेळेस तुम्हाला एक सोयीस्कर पडावं म्हणून आपण सगळ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर आता मार्केटमध्ये हे नवीन आलेलं आहे रमेश आवलगावकर सरांचं पुस्तक जे आहे स्मृतीस्थळ
तर याच्यामध्ये थोडेसे काही चॅप्टर वेगळे ऍड केलेले आहेत, परंतु ज्यावेळेस युपीएससीने हा सिलेबस दिला ना त्यावेळेस हे पुस्तक नव्हतंही. त्याच्यामुळे मला असं वाटतं की शक्यतो तुम्हाला जर हे पुस्तक मिळालं तर ह्या पुस्तकाला तुम्ही प्रेफर करा आणि हेच जे वाना देशपांडे सरांचं पुस्तक आहे हेच आपण ही अभ्यासताना आपण आपल्या समोर ठेवूयात. त्याच्यानंतरचं दुसरं जे गद्य आहे आपल्याला पेपर 1 मध्ये ते आहे महात्मा ज्योतिराव फुले यांचं शेतकऱ्यांचा असो. महात्मा फुलेंची आपल्याकडे एकूण 2 पुस्तकं आहेत. हे एक वैचारिक लेखन या सदरात पडणारं लेखन आहे. महात्मा फुलेंचे विचार हे काळाच्या दृष्टीने किती पुढे होते. शेतकऱ्यांचा असूड या ग्रंथाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी असणार आहेत, जे काही पुस्तक असणार आहे ते आपण अनुभवायला हवं. सेम गोष्ट याच्या बाबतीत आहे. हे महात्मा फुलेंचं पुस्तक हे संपादन आणि प्रस्तावना हे डॉक्टर नागनाथ कोत्तापल्ले सरांनी केलेले आहेत आणि तुम्हाला वेगवेगळी पुस्तकं सापडेल. परंतु हेच पुस्तक का वापरावं? कारण याच्यामध्ये एक वेगळा व्ह्यू मांडलेला आहे जो आपल्याला युपीएससीच्या अभ्यासाच्या दृष्टीने खूप महत्वाचा ठरेल. त्यामुळे मी हे सजेस्ट करेल की जर तुम्हाला नागनाथ कोत्तापल्ले सरांनी प्रस्तावना लिहिलेलं शेतकऱ्याचा असूड हे पुस्तक सापडलं तर ते खूप बेटर आहे. हे पुस्तक आहे आपल्याला अभ्यासायला. या पुस्तकानंतर पुन्हा महात्मा फुलेंचंच आपल्याला दुसरं पुस्तक आहे ते आहे सार्वजनिक सत्यधर्म. पुन्हा सेम गोष्ट आहे की याचे संपादक कोण आहेत हे डिपेंड करतं, परंतु मला विचाराल तर मी अरुण शिंदे सरांनी जे संपादित केलेलं पुस्तक आहे हे त्याचं मुखपृष्ठ झालं आणि मूलपृष्ठ झालं. हे पुस्तक तुम्ही प्रेफर करा. आता महात्मा फुलेंची जी 2 पुस्तकं आहे वैचारिक सदरात मोडणारं हे लिखाण अतिशय महत्वाचं का ठरतं, त्याचे वैशिष्ट्य काय, त्यांची भाषा शैली काय, याच्यामध्ये जे येणारे प्रश्न आहेत अतिशय सोपे आहेत, साधे सोपे सरळ. याच्यामध्ये तुम्हाला खूप रॉकेट सायन्स लावायचे असे कुठले प्रश्न नाही. त्याच्यामुळे हे पुस्तकही महत्वाचं ठरतं. पुढे आपण जाऊयात. त्याच्यानंतर आपल्या गद्यामध्ये आपलं तिसरं पुस्तक जे आहे ते आहे ब्राह्मण कन्या. श्रीदेव केतकर यांचं हे पुस्तक आहे आणि ही एक कादंबरी आहे ब्राह्मण कन्या. आणि ही त्या काळातली आपण जे म्हणू शकतो ना एक रिव्होल्युशनरी ही साहित्याची जी काही मानकं आहेत आम्ही ती मानत नाही त्या दृष्टीमध्ये मोडणारी, त्या बाजूला थोडासा हात घालणारी ही कादंबरी. म्हणजे भाषेचे वापर असेल, इंग्रजी प्रचार असेल, खूप साऱ्या गोष्टी. काही लोक बोलली की केतकरांची ही कादंबरीच नाहीये. त्याच्यानंतर ज्यावेळेस पुढे कालांतराने वाङ्मयीन गोष्टी झाल्या त्यावेळेस नंतर केतकरी साहित्य किंवा केतकरी बाणा किंवा केतकरी शैलीने लिहिलेलं साहित्य अशी एक नवीन ब्रँचेस तयार झाली. त्याच्यामुळे ब्राह्मण कन्या ही जी कादंबरी ही आपल्यासाठी एक सुंदर कादंबरी आहे. ही आपल्याला आयोगाने अभ्यासाला दिलेली आहे. त्याच्यानंतर आहे चौथं जे गद्य आपल्याला आहे पुस्तक जे आहे ते आहे अत्रे यांचं प्रल्हाद केशव अत्रे सरांचं आहे साष्टांग नमस्कार. मला वाटतं की कुठे ना कुठे आपण कधी ना कधी अत्र्यांविषयी वाचलंच असणार आहे. त्यांचं हे एक विनोदात्मक आणि काय म्हणतात त्याला खिळवून ठेवणार ऍब्सोल्यूट सिनेमा ज्याला म्हणतो साष्टांग नमस्कार नावाचं नाटक आहे. हे नाटक हे पुस्तक तुम्हाला असंच आहे सगळीकडे मिळून जाईल. हेही आपल्याला आयोगाने अभ्यासाला दिलेलं आहे. त्यामुळे खूप छोटंसं पुस्तक आहे परंतु मज्जा येते वाचताना. त्याच्यानंतर शरदचंद्र मुक्तिबोध यांचं पुस्तक आहे की जन हे वळतू जेथे. आता हे पुस्तक एक मार्क्सवादी विचार मांडणे. म्हणजे तुम्ही आपण पहिल्या पुस्तकापासून ज्यावेळेस आपण बघायला सुरुवात केली आपण स्मृतिस्थळापासून सुरुवात केली की एक महानुभवी विचार. त्याच्यानंतर महात्मा फुलेंचा सार्वजनिक सत्यधर्म. त्यानंतर केतकरांचे एक काय म्हणू शकता ब्राह्मण कन्याद्वारे इथल्या पितृसत्तेवरती केलेले त्यांनी हल्ले असतील. त्यामुळे या पुस्तकांमध्ये तुम्हाला एक गोष्ट कळून येते की त्या गोष्टी किती प्रकार होत आहेत. म्हणजे वेगवेगळ्या व्हरायटी बघा या पुस्तकांमध्ये. एक मार्क्सवादी पुस्तक आहे, हे पुन्हा एक कादंबरी आहे. या पुस्तकांमधून म्हणजे या पुस्तकांच्या बाबतीत असं होतं की तुम्ही यांना म्हणणार काय याच्याविषयी डाऊट आहे. म्हणजे पुढे ज्यावेळेस आपण पुस्तक बघूया तसं आपण त्याच्या आधी एक जाणून घ्या की जन हे वळतू जेथे शरदचंद्र मुक्तिबोध यांचं पुस्तक आहे. हे असं पुस्तक मिळेल तुम्ही ज्याही वेळेस विकत घेताल शक्यतो हे पुस्तक घ्या. ऑथेंटिक राहील सोर्सेस आणि तुम्ही कुठे भरकटणार नाही. त्याच्यानंतर उद्धव शेळके यांचं पुस्तक आहे आपल्याकडे शिळान अधिक 8 काटा. उद्धव शेळके आणि हे संपूर्ण पुस्तक. उद्धव शेळके जे आहेत हे ग्रामीण कथाकार आहेत. त्यातही त्यांच्या या संपूर्ण साहित्यामध्ये वऱ्हाडी बोली, वऱ्हाडीचा वापर आणि एक ग्रामीण स्त्री जीवन म्हणजे दुःख मांडण्याची त्यांची एक वेगळी शैली ते आपल्याला दिसून येते. त्यामुळे या अभ्यासामध्ये आपण बघत जातो की वेगवेगळे प्रवाह आपल्याला दिसत आहेत. कुठे स्त्रीवादी लेखन आहे, कुठे ग्रामीण लेखन आहे. पुढे आपण जाऊयात तर हे पुस्तक आपल्याला एक अभ्यासाला आहे 6वं. पुढे आपण बघूयात त्यावेळेस बाबूराव बागुले यांचं जेव्हा मी जात चोरली हे एक क्रांतिकारी लेख. बाबूराव बागुले यांना आपण मराठीच्या दलित साहित्याचे प्रणेते म्हणतो की त्यांच्यापासून सुरू झालं. 1963-64 साली आलेली हा जो कथासंग्रह आहे हा एक क्रांतिकारी लेखन आहे. त्याच्यामुळे तुम्हाला
आता एखादी गोष्ट काय म्हणू शकतो आपण, ज्यावेळेस सैराट बघतो, सैराट सारखा मूव्ही बघतो, फॅन्ड्री सारखा मूव्ही बघतो, त्यावेळेस आपल्या त्या चित्रपटांची जीही शेवट आहे, म्हणजे सैराटचा जसा शेवट झालेला होता की ते पावलं, पुन्हा फॅन्ड्री ज्यामध्ये तो दब्या दगड मारून तो, तर त्या गोष्टीमध्ये ते एंड गोष्टी कशा घडतात आणि जो ऍब्सोल्यूट सिनेमा आपल्याला दिसतो, तो त्यांची कथा आहे. ज्याच्यामध्ये तुम्हाला एक विद्रोह दिसेल, एक चीड दिसेल आणि एक संघर्ष करण्याची उमेद दिसेल. अतिशय सुंदर पुस्तक आहे आणि मला वाटतं की आपण आपल्या या कोर्सची सुरुवातही याच पुस्तकांपासून करणार आहोत. त्यामुळे हा कथासंग्रह एकूण 10 कथांचा हा कथासंग्रह आहे आणि हा वाचण्यायोग्य आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटेल की तुम्ही एक मूव्ही पाहत आहात आणि ज्या चित्रपटामध्ये गोष्टी अशा सरकत आहेत आणि एक समाजाच्या बाबतीत एक वेगळं वास्तव तुमच्या समोर येतं. त्यामुळे हे सुंदर पुस्तक आपल्याला दिलेलं आहे. पुढे आहे एक एक पान गळावया, हे 8वं पुस्तक गौरी देशपांडे मॅडमांचं. इथे परत हा 3 कादंबऱ्या एकत्रित येऊन एक पुस्तक आलेलं आहे असंही म्हणतात. म्हणजे कारावासातले पत्रे, एक एक पान गळावया आणि अजून एक कादंबरी, अशी एकूण तिन्हींचं एक पुस्तक बनलेलं आहे. तर हे जे पुस्तक आहे एक बोल्ड व्ह्यू काय बोलतो मराठी साहित्यातला गौरी देशपांडे यांचा, म्हणजे हे स्त्रीवादी साहित्यामध्ये केतकरांचं स्त्रीवादी साहित्य, उद्धव शेळकेंचा स्त्रीवाद आणि गौरी देशपांडेंचा स्त्रीवाद, या तिघांमध्येही वेगळा फरक आहे. आणि आपल्याला ज्या प्रकारची ही व्हरायटी बघायला मिळते ती नक्कीच कौतुकास्पद आहे. आणि आपल्याला शेवटचं पुस्तक जे आहे पेपर 2 च्या सेक्शन ए मध्ये, ते आहे प्र. सोनकांबळे यांचं आत्मचरित्र, ते आहे आठवणींचे पक्षी. म्हणजे बागुलांच्या कादंबरी कथासंग्रहामध्ये आपल्याला काय दिसतं, एक चीड दिसतं, एक विद्रोह दिसतो. पण हे जे पुस्तक आहे प्र. सोनकांबळे यांचं, त्याच्यामध्ये ना चीड नाहीये, विद्रोह नाहीये, काहीच नाही. माझं जीवन आहे हे असं घडलं. जीवनाची एक बेसिक स्टोरी सोनकांबळे सर सांगतात. हे एक आत्मचरित्र आहे आणि एकूण 9 पुस्तकांमध्ये आपण काय पाहिलं, आपल्याला बाबूराव बागुलांच्या रूपाने एक कथासंग्रह दिसतो, तो एक दलित साहित्यातून एक विद्रोह दाखवतो. स्त्रीवादी लेखन आहे गौरी देशपांडे यांचं. त्याच्यानंतर पितृसत्तेवर हल्ला करणारं केतकरांचं लेखन आहे. बरोबर आहे का? त्यानंतर महानुभवी साहित्य पण आहे इथे. त्याच्यामुळे आपण जर पाहिलं तर आपल्याकडे ग्रामीण साहित्य आहे. आपण आपली व्हरायटी पहा. एकूण 9 विषयांमध्ये समाजाच्या सर्वच अंगांना आपण स्पर्श करतोय. समाजामध्ये ज्याही गोष्टी आहेत त्याच्याविषयी आपण प्रखर भाष्य करतोय. त्यामुळे मराठी साहित्यात असल्यावर हा डिझाईनच अशा वेळेने केलेला असेल की तुम्हाला एक चांगला नागरिक, एक चांगला माणूस आणि तुम्हाला समाजाविषयी एक पूर्ण तुमची जाणीव, की जे विश्व तुम्ही पाहिलंच नाही त्या विश्वाची जाणीव करून देत. त्याच्यानंतर मग आपण सेक्शन ए पाहिला. पेपर 2 चा सेक्शन बी जो आहे त्याच्यामध्ये काव्य आहे सर्व. त्या काव्यामधलं पहिलं काव्य आहे की संत नामदेवांची अभंगवाण. तर आयोगाने क्लिअर मेन्शन केलेलं आहे की संपादित केलेलं पुस्तक हे वापराजे इनामदार रेळेकर मिरजकर आहे आणि जे मॉडर्न बुक डेपो करायची जुनं प्रकाशन संस्था होती, परंतु आता ते स्नेहल प्रकाशन हे पुस्तक प्रकाशित करतं. हे पुस्तक दिसायला असं आहे. हेमंत इनामदार आणि मिरजकर आणि रेळेकर या सरांनी हे पुस्तक संपादित केलेलं आहे. तर ही नामदेवांची अभंगवाणी. हे पुस्तक आपल्याला अनुभवायचंय, वाचायचंय, याच्याविषयी डिटेल जाणून घ्यायचंय. सुंदर पुस्तक आहे. मी नेहमी एक गोष्ट बोलतो की हे पुस्तक आपल्याला अनुभवायचं, कारण आपण इथं रट्टा मारायला आलेलं नाहीये, हे कुठली थिअरी नाहीये किंवा हे कुठलंही काय म्हणू शकतो सायन्सचा एक्सपेरिमेंट नाहीये. ही अनुभवायची गोष्ट आहे. ही गोष्ट ज्यावेळेस आपण अनुभव आपल्या आतमध्ये भिनेल त्यावेळेस कुठलाही प्रश्न असूयात तो तुमच्यासाठी कठीण जाणार. दुसरं पुस्तक आपल्याकडे आहे ते आहे पैंजण, जे संपादित केलेले मन आदवंत आणि साहित्य प्रसार केंद्र नागपूर यांनी हे पुस्तक प्रकाशित केलेलं आहे. आता मूळ मुद्दा येतो की पैंजण नेमकं काय आहे. जर आपण याचं मुखपृष्ठ बघितलं तर आपल्याला कळते की हे शाहिरे काव्य या प्रकारामध्ये मोडणारं साहित्य दिसतं. अगदी तेच आहे. लावणी हा जो कला प्रकार आहे, लावणी लिहिणारे जे शाहीर आहे, याच्याविषयी खूप छान कलेक्शन आहे आणि मजा येते की आपण जी लावणी बघतो आणि त्या काळातली लावणी, त्या काळातलं साहित्य आणि काय फरक आहे. सुंदर पुस्तक आहे हेही आपल्याला अभ्यासाला आहे. त्याच्यानंतर आपल्याला आहे रघुनाथ पंडित यांचं लिखित दमयंती स्वयंवर. आता पुन्हा सेम ही जुनी पुस्तकं असल्यामुळे यांचं ओरिजिनल सोर्स आपल्याला सापडत नाही. त्यामुळे आपल्याला संपादित केलेली पुस्तकं अनुभवावी लागतात, वाचावी लागतात. हे प्रियोळकर जे आहेत, अका प्रियोळकर यांचं हे जे पुस्तक आहे हे शक्यतो वापरावं असं मी सजेस्ट करतो. रघुनाथ पंडित यांचं रचित हे जे पुस्तक आहे दमयंती स्वयंवर, पुन्हा तेच हे एक पंडिती काव्य आहे. म्हणजे आपण सेक्शन 1 मध्ये काय पाहिलं, पेपर 1 च्या सेक्शन बी मध्ये आपण काय पाहतो की आपल्याला तिथे वारकरी साहित्य होतं, पंडिती काव्य होतं. त्याचाच डायरेक्ट रेफरन्स. ते सेम पुस्तक इथे आपल्याकडे आहे. त्यामुळे वेगळं काहीच नाहीये इथे करायला. त्यानंतरचं
पुढचे जे पुस्तक आहे ते बालकवींची कविता. आता इथे मुळात मुद्दा हा येतो आपल्या समोर की बालकवींची कविता म्हणजे नेमकं काय. कारण बालकवींची कविता हा ग्रंथ असा कधीच कुठला नाहीये की बालकवींची कविता. त्याच्यामुळे हे पुस्तक कधी नव्हतं, त्याच्यामुळे बालकवींचं असं कधी कुठलं पुस्तक प्रकाशितही नाही झालं. पण त्यांचे जे पुस्तक आहे, जे आपण कंबाईन करून वेगवेगळे त्यांच्या कविता आहेत, त्या सगळ्या कंबाईन करून एक पुस्तक, वेगवेगळी पुस्तकं आहेत मार्केटमध्ये. पण आपण शक्यतो त्यांचं जे फुलराणी आहे, ज्याचे संपादक आपले कुसुमाग्रज आहेत, तर हे फुलराणी हे पुस्तक आपण वाचूयात. आणि बालकवी मला वाटत नाही की आपल्याला माहीतच नाही. बालकवींची आपण कविता वाचतच मोठे झालेलो आहोत. त्याच्यामुळे ही जी आहे त्यांची फुलराणी ही कविता एका वेगळ्या व्ह्यूने, वेगळ्या दृष्टिकोनातून आपल्याला बालकवींनाही वाचायचंय. पुढे आपल्याला आहेत कुसुमाग्रज. मला वाटतं कुसुमाग्रजांना कुठल्या इंट्रोडक्शनची गरज नाहीये. वि. शिरवाडकर यांचं विशाखा नावाचं काव्य हे आपल्याकडे पुस्तक आहे. सुंदर पुस्तक. प्रत्येक कविता हा वेगळा व्ह्यू घेऊन येते, एक वेगळा विचार घेऊन येते, आणि ते वाचायला तुम्हाला एक सेकंदही बोर होणार नाही. एक वेगळा विश्व, एका वेगळ्या विश्वाची अनुभूती. पुढचं पुस्तक आहे आपल्याला विंदांचं, विंदा करंदीकर यांचं मृदगंध. विंदा करंदीकर काय म्हणू आपण, एक नव्या युगाचे नवे लेखक असं त्यांच्याच ओळींची क्षमा मागून आपण बोलू शकतो. एक वेगळा व्ह्यू म्हणजे कुसुमाग्रजांच्या लेखनामध्ये आणि विंदांच्या लेखनामध्ये फरक किती, आणि तो फरक असूनही त्यांची जी वैश्विकता किती आहे, मग त्यांची जी कविता आहे ते कविता कसा व्ह्यू मांडतात हे अभ्यासायला खूप महत्वाचं आहे. हे पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे मृदगंध. हेही तुम्हाला सहजरित्या मिळून जाईल. त्याच्यानंतर आपल्याला 7वं पुस्तक आहे ते म्हणजे नारायण सुर्वे साहेबांचं, ते आहे जाहीरनामा. खूप छोटंसं पुस्तक आहे जाहीरनामा. पुन्हा हेच की हा एक कामगार वर्गाची विद्रोही भावना सांगतो. त्याच्यामुळे नारायण सुर्वे एक क्रांतिकारी लेखक म्हणतो, आणि माझे एक खूप आवडते लेखकांमधले एक असणार आहे, त्यांचं हे जाहीरनामा हे पुस्तक वाचायला, त्या कविता वाचायला आणि तो विद्रोह एक शहारे अंगावरती येतात, आणि एक शहारे येऊन ते जे एक नव्या युगाचं तुम्हाला प्रोत्साहन मिळतं, ती एक वेगळी अनुभूती आहे. त्यामुळे हेही पुस्तक आपल्याला आहे, हे जे पुन्हा पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेलं पुस्तक आहे, हे आपल्याला सहजरित्या उपलब्ध होऊन जाईल. पुढचं पुस्तक आहे ते ग्रेस यांचं. ग्रेस यांचं जे पुस्तक आहे संध्याकाळच्या कविता. मला वाटतं की आतापर्यंत ज्याही माणसांनी क्लेम केलाय की मला ग्रेस शिकवता येतो, मला असं वाटतं की ती लोक एकतर खोटं बोलतायत. कारण ग्रेस हा कधीच कोणाला समजला नाही आणि कोणीच कधी शिकवू शकत नाही. त्यांच्यातली जी क्लिष्टता आहे हीच मजा आहे. ज्यावेळेस मीही ग्रेस शिकवेल त्यावेळेस मीही म्हणेल की मी ही माझ्या अंडरस्टँडिंगने शिकवतो. इतका सुंदर, विलक्षण, काळोखाचा कवी आपण ज्याला म्हणूया. त्यामुळे ग्रेस हे एक सुंदर पुस्तक, एक वेगळी अनुभूती. त्यामुळे तुम्ही इथे व्हरायटीज बघा प्रत्येक गोष्टी मागे. इथे एक वेगळा दृष्टिकोन आणि प्रत्येक कवीचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे. म्हणजे नामदेव ढसाळांचं साहित्य वेगळं झालं, ग्रेस यांचं साहित्य वेगळं झालं. भले त्यांचं बॅकग्राऊंड, त्यांची सामाजिक आर्थिक परिस्थिती जरी समान झाली, तरी एक माणूस विद्रोह लेखतो आणि एक माणसाला आपण क्लिष्ट लिहितो असं म्हणणं. म्हणजे त्यांचं लेखन, त्यांच्यातला जो अंधार आहे, त्यांच्यातले जे गोष्टी आहेत त्या अनुभवायला म्हणजे. त्यामुळे हे पुस्तक तुम्हाला पुन्हा सेम पॉप्युलर प्रकाशनाने खूप सारे महत्वाची पुस्तकं प्रकाशित केलेलं त्यातलं हेही पुस्तक आहे ग्रेस यांचं. मला वाटतं संग्रही असावं असं असणार हे पुस्तक आहे. पुढे आहे नामदेव ढसाळ साहेबांचं या सत्तेत जीव रमत नाही. नामदेव ढसाळ साहेबांची खूप सारी पुस्तकं तुम्हाला माहित असणार आहे. तुझी अंतकंची, त्याच्यामध्ये गोलफिटा नावाचं. परंतु या सत्तेत जीव रमत नाही हे पुस्तक घेण्यामागे एक व्ह्यू आहे, आणि तो व्ह्यू ही आपण अनुभवणार आहोत. नामदेव ढसाळांची भाषा काय, नामदेव ढसाळ कोणता व्ह्यू, कोणता विद्रोह घेऊन येतात, नारायण सुर्वेंची जी कविता संग्रह होता त्यात फरक, आणि ढसाळांच्या कवितेतला फरक आणि ग्रेसच्या कवितेतला फरक. त्यामुळे ही जी संपूर्ण गोष्टीतला जो विलक्षण विविधता आहे, मला वाटतं ही तुमच्यासाठी सर्वांसाठी होईल. खूप महत्वाचं ठरेल. हे 9वं पुस्तक होतं. तर हे संपूर्ण सोर्सेस होते. आता इथे प्रश्न येतो की इतकी सगळी पुस्तकं तुम्हाला वाचायची आहेत का? तर कदाचित तुम्ही स्वतः अभ्यास करत असाल आणि इथले सो कॉल्ड क्लासेस तुम्ही घेत असाल, तर कदाचित ते तुम्ही हेच बोलतात की तुम्ही इतकी सगळी पुस्तकं वाचायला हवीत. तर याही दृष्टिकोनावरती करूयात आपण विचार की ही सगळी पुस्तकं वाचायला हवीत का? हेच हजार प्रश्न आपल्याला पडतात. इतकी सगळी पुस्तकं वाचायची का? ठीक आहे. मराठी ऑप्शनलच्या बाबतीत इतके सगळे गैरसमज आहेत. सगळ्या प्रश्नांना पॉज करू आणि आपण या पॉइंटला आलेलो आहोत आतापर्यंत. जे आहे मिथ्स पुराण. आतापर्यंत आपण सोर्सेस पाहिले, सिलेबस पाहिला, पेपर पॅटर्न पाहिला, सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आपण पाहूयात की मराठी साहित्य या विषयाच्या बाबतीत आपल्या आजूबाजूला कोणते मिथ्स आहेत.
समज आहेत, गैरसमज आहेत आणि त्या पुराणांची आपण एक योग्य शहानिशा करूयात आणि तथ्यांच्या आधारित आपण गोष्टी बोलूयात, ज्याही गोष्टी आपण बोलूयात. आता बघूयात की मराठी साहित्याच्या बाबतीत पहिली गोष्ट जी बोलली जाते ती आहे मराठी साहित्य या ऑप्शनल मध्ये मार्क्स येत नाही. मला वाटतं याच्यासारखा हास्यास्पद युक्तिवाद जर कोणी केला असेल कधी किंवा कोणाचंही मिस असेल एखाद्या ऑप्शनल मध्ये मार्क्स काय येत नाही. आपण मगाशी ज्यावेळेस पाहिलं त्यावेळेस आपल्याला 275 इतके मार्क्स हवे होते ऑप्शनल मध्ये जर आपल्याला तो 1000 हा मॅजिक फिगर क्रॉस करायचा आणि तो 1000 मॅजिक फिगर क्रॉस करून आपल्याला त्या रँक लिस्ट मध्ये आपलं टॉप मध्ये नाव हवं. 275 आहे, इतके मार्क्स आपल्याला हवे होते. परंतु हा मला वाटतं की हा जो समज येतो किंवा हा जो समज म्हणण्यापेक्षा हा जो गैरसमज येतो की मराठी ऑप्शनल मध्ये मार्क्स येत नाहीत. पुन्हा एकदा बोलतो, मराठी ऑप्शनल मध्ये मार्क्स येत नाही. मी जर तुम्हाला म्हटलो की मराठी ऑप्शनल मध्ये मार्क्स येत नाहीत असं जर कोणी म्हणत असेल आणि या आर्ग्युमेंटला मी जर बोलत असेल की मराठी ऑप्शनल मध्ये 357 500 पैकी 357 मार्क्स पडणारे आपल्याकडे उदाहरण आहेत. 300च्या वरती पुढे जाणारे अनेक लोक आहेत. तुम्ही विश्वास ठेवताल? नाही म्हणतात सर तुम्ही खोटं बोलताल, इतके तर मार्क्स सोशिओलॉजीला येत नाही, इतके तर मार्क्स अँथ्रोला येत नाही. हे मराठी साहित्याला मार्क्स येतात का? होय. ऐतिहासिक दृष्ट्या आपल्याकडे उदाहरणं आहेत की आपल्याकडे मराठीमध्ये 300च्या वरती जाणारे खूप सारे लोक आहेत. परत पुन्हा तेच की याच्या मागे तुमचा तथ्य काय, आधार काय? तथ्य हे आहेत राहुल कर्डिले सर. 2015 सालच्या बॅचचे हे IAS ऑफिसर. त्यांची ऑल इंडिया रँक 422 आली होती. राहुल कर्डिले सरांना ऑप्शनल मध्ये मार्क्स होते 357 आणि मार्केटमध्ये जाताल तर राहुल कर्डिले सरांच्या नोट्सही तुम्हाला उपलब्ध राहतील. 357 मार्क्स राहुल कर्डिले सरांना. आता तुम्ही ह्या आर्ग्युमेंट वरती विश्वास ठेवताल, या गैरसमजावरती विश्वास ठेवताल की मराठी ऑप्शनल मध्ये मार्क्स येत नाही. अगेन पुन्हा तुम्ही परत बोलला की एका माणसाला पडू शकतात मार्क्स इतके. ठीक आहे, 2014-15 सालची गोष्ट होती त्यावेळेस पडू शकतात. बर, ही गोष्ट माहिती आहे. ह्या आहेत सायली मेत्रे मॅम, ज्यांनी 2021 सालच्या युपीएससीच्या परीक्षेमध्ये ऑल इंडिया रँक 398 मिळवलेले आणि त्या सध्या IFS म्हणून आहे. त्यांना 278 मार्क्स होते मराठी ऑप्शनल मध्ये, सायली मॅडम. ठीक आहे, हे एक उदाहरण झालं. ह्या आहेत नेहा देसाई मॅडम, ज्यांची ऑल इंडिया 167वी रँक होती, ज्या IRS म्हणून काम करतात 2019 साली. यांनाही पुन्हा त्याच रेंजमध्ये 275च्या रेंजमध्ये मार्क्स होत्या ऑप्शनलला. आपले जे तुषार घोरपडे सर आहेत पुन्हा, ज्यांनी युपीएससी 2016 मध्ये, त्यांनीही 300च्या वर त्यांनाही मार्क्स पडले होते. त्याच्यामुळे हे जे आर्ग्युमेंट आहे की मराठी साहित्यामध्ये मार्क्स येत नाहीत, नाही, ऐतिहासिक दृष्ट्या खूप लोकांनी मार्क्स मिळवलेले आहेत. आणि आपण जे पाहिलं की इथे पेपर 1 मध्ये 75% रिपिटेशन आहे आणि पेपर 2 मध्ये एक बेसिक फिलॉसॉफी आणि एक बेसिक अंडरस्टँडिंग तुम्हाला असेल तर तुम्हाला 275 ही मॅजिक फिगर अचीव करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही. हे मिथ आपण क्लिअर केलं. ठीक आहे, पुढचं मिथ आहे या ऑप्शनलचा सिलेबस खूप मोठा आहे. कदाचित सोर्सेस इतके बघू नये, मला असं वाटलं असेल की खरंच यार ऑप्शनलचा इतका मोठा सिलेबस आहे. ठीक आहे, हेही बघूयात. मराठी ऑप्शनलचा सिलेबस खूप मोठा आहे. इथे हे शब्द दिसत आहेत, एका पानात मावेल इतका सिलेबस आहे. 282 शब्दांचा सिलेबस आहे. तसा गेल्या 10-15 वर्षांमध्ये सेम गोष्टी रिपीट होत आहेत. 282 शब्द आणि 1800 कॅरेक्टर्स. इतक्या शब्दांमध्ये तर तुम्हाला एक उत्तर लिहायचं आहे 250 शब्दांमध्ये, तेवढा आपला सिलेबस. समजतंय का? एका प्रश्नाचं उत्तर 250 शब्दात लिहायचं. त्यामुळे जे लोक बोलतात ना मराठी साहित्याचा सिलेबस खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे, एक तर कदाचित त्यांनी वाचलेला नाही आणि कदाचित एक द्वेष, एक हिनाची भावना या भाषेविषयी आहे. त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काय बोलायचं नाही. आपण संपूर्ण सिलेबस उहापोह केलाय, त्यांचे सोर्सेस पाहिलेले आहेत. रिपिटेटिव्ह सेम सिलेबस जो इयत्ता पहिली ते इयत्ता 12वी पर्यंत आपण अनुभवलेला आहे, वाचलेला आहे, पाहिलेला आहे आणि त्याच्या परीक्षा दिलेल्या आहेत. त्या पलीकडे काहीच नाहीये. फक्त एक किंचित लेवलची एक्सपर्टाईज, एक थोडेसे काय म्हणतो विशेषतः त्यात पाहिजे असते, एक थोडस एक व्हॅल्यू ऍडिशन त्याच्यात पाहिजे असतं. एवढीच फक्त याची मूळ अट आहे. हा एकूण सिलेबस एका पानात मावणार आणि आपण याच्याविषयी सगळे बघितले, कोणती पुस्तकं काय आहे त्याच्याविषयी, पेपर 1 मध्ये काय आहे, पेपर 2 मध्ये काय आहे, त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या.
पुढचं आहे की मराठी साहित्य हा ऑप्शनल 500 मार्क्सचा नसून 1000 मार्क्सचा. तुम्ही हसताल तर काय आर्ग्युमेंट करताय? साहित्य 500 मार्क्सचा आहे आणि तुम्ही बोलताय 1000 मार्क्सचा. चला हेही समजावून सांगतो. पेपर 1 250 मार्क्सचा, पेपर 2 250 मार्क्सचा, एकूण किती झाले? 500. तर मला सांगा, लोकांनी तुम्ही सगळ्यांनी PSIR पॉलिटिकल सायन्स किंवा इंटरनॅशनल रिलेशन हा ऑप्शन आपण का घेतो? कारण तो GS2 मध्ये कामाला येतो. मी जर बोललो की मराठी साहित्य हा ऑप्शनल तुम्ही जर घेतला आणि तुम्ही योग्यरित्या अभ्यास केला तर तुम्हाला त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट इथिक्सच्या पेपरवरती होतो. आता तर आपण इतके सगळी पुस्तकं पाहिली, त्याच्यामध्ये पाहिले की समाजातला कोणताही घटक तुमच्याकडून मिस झाला का? नाही. तुम्ही स्त्रीवादी साहित्य पाहताय, तुम्ही दलित साहित्य पाहताय, तुम्ही ग्रामीण साहित्य पाहताय, तुम्ही शहरी साहित्य पाहताय, तुम्ही कविता पाहताय, काव्य पाहताय. इथिक्सच्या पेपरला तुम्हाला तोच आहे ना, एक सर्वांगीण दृष्टिकोन, एक समाजाविषयी माहिती, त्याच गोष्टी. मराठी साहित्य ह्या ते इथिक्सच्या पेपरमध्ये तुमच्या भाषेमध्ये असतील, तुमच्या लिहिण्यामध्ये असतील, तो एक इम्पॅक्ट पडणार. त्या इथिक्सच्या पेपरचे ते 250 मार्क्स आणि पुन्हा येतो तो येतो एसेचा पेपर. एसीच्या पेपरसाठी काय मूलभूत अपेक्षा काय असतील? समाजाविषयी तुम्हाला माहिती असायला पाहिजे होतं. ठीक आहे, आपण इतकी सगळी पुस्तकं अनुभवली, आपला एक वेगळा दृष्टिकोन तयार झाला. ठीक. दुसरी गोष्ट काय येते? एसीच्या पेपरमध्ये तुमची भाषा छान असायला असते. इतकी पुस्तकं वाचल्यानंतर, या प्रोसेसमध्ये इतकी आन्सर रायटिंग, इतकं लिहिल्यानंतर तुमच्या भाषेला जो आकार येतो आणि तुमची भाषा जी बनते, त्या भाषेमध्ये त्या निबंधाला तुमचा खूप इम्पॅक्ट पडणार. ते निबंधाचे 250 मार्क्स आणि त्या इथिक्सच्या पेपरचे 250 मार्क्स आणि पेपर 1 आणि पेपर 2 एकूण 1000 मार्क्स वरती मराठी साहित्य हा विषय डायरेक्ट इम्पॅक्ट करतो. आणि या 1000 मार्क्स पैकी जर तुम्ही पूर्णपणे योग्यरित्या सुयोग्य मार्गदर्शनाखाली जर अभ्यास केला तर मी तुम्हाला शब्द देतो की तुम्हाला 550च्या खाली तुम्ही जाणार नाही. तुमचा मराठी साहित्य हा ऑप्शनलच तुम्हाला 300च्या वरती मार्क्स देईल आणि एसे मध्ये 100 125 मार्क्स आणि इथिक्सच्या पेपरमध्ये 100 120 मार्क्स कुठेच नाही गेले. हा पेपर सोप्यात सोपा तुम्हाला 550 मार्क्स 1000 मार्क्स पैकी दिल्यावरती तुम्हाला फक्त उरलेल्या जीएसच्या 3 पेपरमध्ये राऊंड फिगर मिळून जरी 200 250 जरी मार्क्स आले तर तुम्ही सिलेक्शनच्या इतक्या जवळ पोहोचू की तुम्हाला कोणीही तिथून अडवू शकणार नाही. त्यामुळे मराठी साहित्य हा जीएस मधला ओव्हरलॅप होत नाही असं जे काही लोक आर्ग्युमेंट करतायत त्यांना ही एव्हिडन्स बेस्ड स्ट्रॅटर्जी दाखवा. त्यांना हे बोला की मराठी साहित्य होय हा 1000 मार्क्सचा ऑप्शनल आहे, जी तुमची भाषा, जे तुमचं जगणं सर्व करतं. आणि याच्यामध्ये मी तर इंटरव्ह्यू टेस्ट वाल्या गोष्टी तर इन्क्लूडही केल्या नाही. कारण साहित्य एक तुम्हाला एक वेगळी पर्सनॅलिटी देते, एक तुमच्यामध्ये एक वेगळा आत्मविश्वास देतो, तुम्हाला जगण्याविषयी, तुमच्या छंदाविषयी एक वेगळी अनुभूती देतो की तुमची ती पर्सनॅलिटी दिसते. आणि मराठी साहित्य घेऊन ज्याही लोकांनी इंटरव्ह्यू दिलेला त्यांचे कधीही पर्सनॅलिटी टेस्टचे मार्क्स बघा, तुम्हाला एक वेगळी गोष्ट दिसेल की त्याचा त्यांना किती इम्पॅक्ट पडला. त्यामुळे मराठी साहित्य हा ऑप्शनल 1000 मार्क्सचा आहे आणि तो मार्क्स तुम्हाला वेगवेगळ्या विषयांमध्ये इम्पॅक्टफुल ठरणार आहे. हा GS1 ला होणार आहे, GS2 ला होणार आहे, GS3 ला होणार आहे. परंतु इथिक्स मध्ये होणारा मराठी ऑप्शनचा इम्पॅक्ट, एसे मध्ये होणारा मराठी ऑप्शनचा इम्पॅक्ट आणि स्वतः मराठी साहित्याचे दोन्ही पेपरमध्ये एकूण 1000 मार्क्स हा एका विषयाचा अभ्यास 2 ते 2.5 महिने फक्त दिवसातले 4 तास जरी तुम्ही दिले तरी हा विषय तुम्हाला त्या विषयामध्ये संपूर्ण UPSCच्या या रणांगणामध्ये तुम्हाला एका वेगळ्या उंचीवरती घेऊन जाऊ शकतो. हा समज होता, हा गैरसमज नव्हता आणि हाही आपण पाहिला. पुढची गोष्ट आहे की मराठी साहित्य हा ऑप्शनल घेण्यासाठी तुम्हाला साहित्यिक असायला हवं. मला वाटतं याच्यापेक्षा जास्त बेसलेस गैरसमज मी तर कधी पाहिला नाही. साहित्यिक असायला हवं. तर मला वाटतं की हा जो मिथ किंवा हा जो गैरसमज या लोकांच्या मनात आला त्यांची काही चूक नाही. तुम्हाला आतापर्यंत शिकवलं तसं गेलेलं आहे. तुम्ही या क्लासच्या मार्गदर्शनाकडे जाता तर तुम्हाला 1000 मार्क्सचा निबंध मागितला जातो किंवा कोणी बारी-बारीने पुस्तकं भरून देत आहे. समजतंय का? हा ऑप्शनल लोकांनी बनवलाय. आपण सुरुवातीलाच पाहिलं सिलेबसमध्ये ग्रॅज्युएट हाच इथली शैक्षणिक अर्थ आहे की इथे फक्त तेवढ्याच लेवलची तुमच्याकडे माहिती असायला हवी. तर आपल्याला पेपरची उत्तरं लिहायची आहेत. कधी 150 मार्क्स मध्ये लिहिताय, कधी 100 शब्दांमध्ये लिहिताय, कधी 150 शब्दांमध्ये लिहिताय, कधी 250 शब्दांमध्ये इथे तुम्हाला साहित्यिक असण्याची गरजच नाही. इथे फक्त साहित्याची अंडरस्टँडिंग, त्या गोष्टीविषयी एक वेगळा व्ह्यू आणि तुमचा दृष्टिकोन असायला हवा. त्यामुळे ज्या कोणालाही तुम्हाला हा ऑप्शनल शिकवून साहित्यिक बनवायचा असेल तुम्ही खुशाल त्यांना चूज करू शकता. पण मला इतकीच गोष्ट सांगायची की इथे तुमचं टार्गेट मराठीमध्ये प्रावीण्य मिळवणं नाही. हा विषय आपण साहित्याच्या दृष्टीने जर बघायला गेलो तर मला वाटतं 2-3 वर्ष हा विषय संपणार नाही. नामदेव ढसाळांच्या एका पुस्तकावरती मला वाटतं आपण 1 महिना बोलू शकतो.
परंतु आपलं इथं मूळ ध्येय काय? आपल्याला ही परीक्षा काढायची. आपल्याला त्या रँक लिस्टमध्ये आपलं नाव पाहिजे. मग त्याच्यासाठी आपल्याला या विषयामध्ये पुढारकी घ्यायची नाहीये, साहित्यिक नाही बनायचं. आपल्याला या विषयामध्ये आपल्याला तितक्याच गोष्टी करायच्या, जितक्या गोष्टी आपल्याला माहिती असायला हव्या, जितक्या गोष्टी आपल्याला लिहायला जमतील आणि जितक्या गोष्टी आपण पूर्णपणे करू शकतो आपल्या क्षमतेने. फक्त इतकं. हा विषय उगाच मला कळत नाही की इतका कॉम्प्लिकेट केलेला आहे, इतका अवघड केलेला आहे. आणि या सगळ्या समज आहेत त्या यातूनच आलेल्या आहेत की याच्यासाठी तुम्हाला साहित्यिक असायला हवं, तुम्हाला वाङ्मय या शब्द लिहिता यायला हवं. कुठलाही शब्द तुम्ही लिहिण्याने तुमच्या त्या विषयामधली आवड किंवा नाही, एखादी गोष्ट आवडत नाही असं होऊ शकत नाही. त्यामुळे गोष्टी सिंपल ठेवा. माझं इतकंच राहील की गोष्टी सिंपल राहिल्या तर हा ऑप्शनल तुमच्यासाठी कालही अवघड नव्हता, उद्याही अवघड नाही आणि कधीच अवघड राहणार नाही. पुढे जाऊयात. मराठी साहित्य या ऑप्शनलचं मार्केटमध्ये मटेरियल उपलब्ध नाही. आता मुळात मला मार्केट ह्याच शब्दाविषयी खूप आपत्ती आहे, खूप राग आहे. मार्केट म्हणजे काय असतं? हा बाजार आहे. तुम्ही विद्यार्थी एक प्रोडक्ट आहात किंवा तुम्हाला काहीतरी विकायचं. ही एक इकोसिस्टीम आहे, एक संस्था आहे. याच्या आजूबाजूला खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि या इकोसिस्टीम हा शब्द वापर. तर या इकोसिस्टीम मध्ये मराठी साहित्याच्या बाबतीत मटेरियल उपलब्ध आहे का? होय, आहे. दुसरा प्रश्न इथे येतो की क्वालिटी मटेरियल उपलब्ध आहे का? नाही. कधीपर्यंत? होय. आत्तापर्यंत मराठी साहित्य या विषयामध्ये क्वालिटी मटेरियल उपलब्ध नव्हतं. पण इथून पुढे ते उपलब्ध आहे आणि होय करणार ती IAS अकॅडमी. आणि मी स्वतः तुमच्या या प्रश्नाला, या शंकेला विराम लावतोय. आणि मी उगाच तुम्हाला सुरुवातीलाच बोललेलं होतं की तथ्यानुसार आपण नाही बोलत. इतकी सगळी मोठी पुस्तकं तुम्हाला वाचायची गरज आहेत का? मला सांगा की एकूण आपल्याकडे किती पुस्तकं होती? 9 एकाचे. पुन्हा ते किती झाले? 9 नाही. एकूण किती? पेपर 1चे सेक्शन 1चे सेक्शन ए चे 9 पुस्तकं आणि एकूण अशी 18 पुस्तकं. राउंड फिगर करून 18ची पुस्तकं एक 200 शब्दात जरी झालं, 200 पेजेसचं जरी एक पुस्तक झालं, म्हणजे की 18 पुस्तकं कमीत कमी 200 पेजेसची तरी असतील. बरोबर आहे. एकूण 18 पुस्तकं हे किती झाले? नियरली 4000 पानं आपण एक पकडूयात राउंड फिगर करून. त्याच्यानंतर पेपर 1ची वेगळी पुस्तकं 4000, 8000. 8000 पानं दिवसाला तुम्ही 200 पानं जरी वाचायला लागले तर हे पुस्तक फक्त वाचूनच तुम्हाला किती वेळ लागणार आहे? पण मी जर तुम्हाला बोललो आणि मी हे स्टेटमेंट करतो नाही, ऑन रेकॉर्ड आहे, हे युट्यूबवरही राहील, या सर्व प्लॅटफॉर्म्सवरती राहील. मी तुम्हाला शब्द देतो की मराठी साहित्य या विषयासाठी तुम्हाला या 18 पुस्तकं वाचण्याचीही गरज नाही आहे. होय, तुम्ही जे ऐकलंय ते खरंय. मराठी साहित्य या ऑप्शनलसाठी जी पुस्तकं दिलेली आहेत ते पुस्तकं तुम्हाला वाचण्याचीही गरज नाहीये. आणि हे का? हे मी समजून सांगतो. ह्या आहेत ज्या नोट्स आपण आपल्या विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड करणार आहोत आपल्या क्लासमध्ये. तर एक सॅम्पल नोट आहे, हे तुम्हालाही अवेलेबल होऊन जाईल. तर ही बाबुराव बागुले यांचं जे पुस्तक आहे, जेव्हा मी जात चोरली होती, त्याच्या नोट्स आहेत. तर कुठल्याही पुस्तकामधून आपल्याला अपेक्षित काय असावं? त्या पुस्तकातल्या कथा काय आहेत? त्यांचे कॅरेक्टर्स काय आहेत? सुरुवातीला या नोट्समध्ये तुम्हाला काय दिसेल? PYQs. आत्तापर्यंत किती PYQs विचारलेले आहेत? या आपल्या नोट्स इतक्या कन्साइज असणार आहेत, इतक्या शॉर्ट असणार आहेत आणि त्याच्यासोबत की जो कंटेंट तुम्हाला पाहिजे, ज्याही तुमच्या शंका असणार आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तर याच्यात सापडतील. पहिली गोष्ट PYQ. 2024 साली किती मार्क्सला प्रश्न विचारला? कोणता प्रश्न होता? या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळून जातील. आत्तापर्यंत कोणते PYQ विचारला? बट ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे येतं. त्याच्यातला जो दुसरा चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आहे पात्राचा टेबल. की त्या संपूर्ण कथेमध्ये कोणकोणते पात्र आहेत? उदाहरण घ्यायला गेलं तर काळोखाचे कैदी ही जी कथा आहे याच्यामध्ये पात्र काय आहेत? त्यांची भूमिका काय आहे? त्या पात्रांची त्या कथेमध्ये डेव्हलपमेंट कशी झाली? त्याच्यामागे मोटिवेशन काय होतं? त्याचं एकमेकांशी संबंध कसा होता बाकी पात्रांशी? त्यांचा स्वतःमध्ये काय कॉन्फ्लिक्ट, काय संघर्ष होता का? आणि त्या संपूर्ण पात्राचा थीमवर काय परिणाम झाला? आणि त्याचा एव्हिडन्स काय? फक्त या संपूर्ण नोट्स मधून तुम्ही फक्त हा जो टेबल आणि पात्र यावाल्या गोष्टीचा जरी अभ्यास केला तर तुम्हाला त्या पुस्तकाविषयी येणारा कुठलाही प्रश्न तुम्ही सहजरित्या टॅकल करू शकता. या सर्व आहे. काळोखाचे कैदी या कथेमध्ये पात्र कोणती होती? बानो नावाचं पात्र आहे, देवराम देशमुख नावाचं पात्र आहे, दौलत आहे, कमळा आहे, गावकरी आहे. तिचा या संपूर्ण कथेवरती यांचा इम्पॅक्ट कसा पडला?
सर्व गोष्टी. आणि फक्त हे एका कथेच्या बाबतीत नाहीये, सर्व कथांच्या बाबतीत, सर्व गोष्टींच्या बाबतीत. आणि ही ही तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये याही लिंक मिळून जाईल, याही नोट्सची. सर्व गोष्टी आहेत. फक्त इतकंच आहे का? म्हणजे तुम्ही पात्र टेबल दिले, पीवायक्यू दिले, झालं जे सगळे क्लासेसवाले करतात? नाही. ही पुढची नोट आहे. युपीएससीने विचारलेला प्रश्न आहे हा 2024 साली 15 सालचा. ह्या प्रश्नाचं एक मॉडेल आन्सर जे शब्द मर्यादा ओलांडून लिहिलेलं आहे, की हे तुम्ही वाचा, हे लिहिलं कसं जातं, याच्यात आपण मेन्शन कसे करतोय, सगळ्या गोष्टी. आणि याच्यातून मग तुम्ही एक अनुभव घेऊन, याच्यातून तुम्ही एक अंडरस्टँडिंग घेऊन मग तुम्ही तुमची उत्तरं लिहिणार आणि मग ती उत्तरं तुम्हाला तुमच्या सिलेक्शनकडे नेणार. त्याच्यामध्ये आपण एक मॉडेल आन्सर्स दिलेले आहेत. हा एक प्रश्न झाला. सर्व प्रश्न आतापर्यंत विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं या नोट्समध्ये मिळून जाईल. हा झाला, हाही प्रश्न झाला. पुन्हा चर्चा करा. बरं ठीक आहे, फक्त पीवायक्यू दिले, पात्रांचा टेबल दिला, बास झालं? नाही. सर्व प्रश्न काय म्हणतो इथे तुम्ही पाहू शकता, सर्व प्रश्न आहेत. इथे आहे सगळ्यात जास्त पडतो की रसास्वाद हा जो आहे मराठी साहित्याला पाठ, की रसास्वाद विषयी काय मटेरियल मिळत नाही, कसं करावं, कसं केलंय, नाही. हे बघा, युपीएससीने विचारलेला प्रश्न आहे इथे. हा याचा रसस्वाद 2024 सालचा प्रश्न आहे. हा याचा रसस्वाद झाला. आणि हे कसं केलं, काय केलं, याचं एक स्ट्रक्चर काय असायला हवं, आपल्या नोट्समध्ये संपूर्ण गोष्टी तुम्हाला मिळणार आहे. पण हे नोट्सही झाल्या, रसास्वादही झाला. वन स्टॉप सोल्युशन मी आधीच बोललेलं होतं की तुम्हाला मार्केटमध्ये इतकी सगळी पुस्तकं आहेत जे सोर्सेसमध्ये आपण पाहिले, ती सर्व सोर्सेस तुम्हाला वाचायची काही गरज नाही. आपण क्लासच्या मेथोडॉलॉजीमध्ये बाकी सगळ्या गोष्टी बघूयातच, आपण नोट्स पाहतोय आता. आता पुढे पाहूया कथा आणि घटनाक्रम. 10 एकूण कथा होत्या, तर त्या कथांमध्ये गोष्टी घडल्या कशा, एक टाइमलाईन पण आहे. एका मूवीमध्ये कसं असतं, सुरुवातीला हिरो आला, त्याच्यानंतर हे आले, सेम गोष्ट. जशी की जेव्हा मी जात चोरली होती, कथा कशी सुरू होते, नव्या नोकरीची सुरुवात झाली, काशीनाथवर साय होतं, संशय होतं, जात ओळख निर्माण होते, वसाहतीतून प्रस्थान होतं, इतक्या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे तुम्हाला ते पुस्तक वाचायची गरज नाही, इतकी छोटीशी नोट आहे, त्या नोटमध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मिळून जाणार आहे. तर हेही झालं, कथेचा घटनाक्रम दिला. पण कथेची जर शॉर्ट समरी आपल्याला पाहिजे असेल तर फक्त इतक्यात एका कथेची शॉर्ट समरी, काळोखाची कैदी ही कथा तुम्हाला वाचायची गरज नाही. या नोट्स मधून तुम्ही गेल्या, याच्यातली आधी शॉर्ट समरी पाहिली, त्याच्यानंतर त्या कथेचा घटनाक्रम पाहिला, त्यानंतर तुम्ही त्यातली जी पात्र आहेत ते पाहिलं, सर्व आहे तुमच्यासाठी. तुम्हाला काय करायचंय, फक्त ह्या नोट्स मधून एकदा नजर फिरवायची, तुम्हाला जाणून घ्यायचंय, तुमची बलस्थाने ओळखायची आहेत आणि त्याची आन्सर रायटिंग करून प्रॅक्टिस करायची आणि बास. इतक्याच गोष्टी इनफ आहेत, इतकं इनफ होईल. तुम्हाला ती 8,000 पानं वाचायची गरज नाही. आणि मी ऑन रेकॉर्ड सांगतोय की या नोट्स जर तुमच्या सोबतीला असेल आणि आपला कंटेंट जो आहे एकदम क्वालिटी कंटेंट तो जर तुमच्यापाशी असेल, तर तुम्हाला कोणतेही पुस्तक वाचायची गरज नाही. तुम्ही या कंटेंटवरती, या क्लासवरती रिलाय राहू शकता का? हो, राहू शकता. त्याच्यानंतर ही गोष्ट की ठीक आहे, कथेविषयी सगळं आहे, पण लेखकाविषयी काहीच नाही. ही नोट बाबूराव बागुलांविषयी सर्व काय आपल्या नोट्समध्ये, सर्व काय म्हणजे त्यांच्याविषयी बाकीचे लेखक काय बोलतायत, त्यांची वैशिष्ट्य काय होते, जसं की म.ना. वानखेडे सरांचं त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे, वामन निंबाळकर सरांचं त्यांच्याविषयी काय म्हणणं आहे, या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर की त्यांची तुलना आपण एक बाकीच्या आहे, जसे की प्रेमचंद आहेत त्यांच्यासोबत आपण बागुलांच्या कृतीची तुलना केलेली आहे, की ते कसं होतं, हिंदी साहित्याशी कसं, इंग्रजी साहित्यामध्ये कसं आहे. आपल्या नोट्समध्ये जो एक वैश्विक दृष्टिकोन दिसणार आहे, तो आतापर्यंत बाजारात म्हणा किंवा ते हँड रिटन नोट्स म्हणा, कुठेही मिळणार नाही. त्याच्यामुळे मराठी साहित्यासाठी कर्नारतीचा हा कोर्स हा एक वन स्टॉप सोल्युशन राहील. या झाल्या नोट्सच्या गोष्टी. तर आपण मूळ मुद्द्याकडे परत येऊयात, की आपण मीच पाहत होतो. त्याच्यामुळे मला वाटतं, की ह्या गोष्टीपर्यंत आपण पोहोचलोत, की या गोष्टी कशा, की मराठी साहित्य या ऑप्शनलचं मार्केटमध्ये मटेरियलच उपलब्ध नाही, ही गोष्टही आपण पाहिली. आता आपण थोडंसं पुढे जाऊया. तो होता, की मराठी साहित्य हा ऑप्शनल खूप मोठा आणि खूप वेळ खाऊ आहे. मला वाटतं, की आपल्या ज्या नोट्स आहेत आणि तुम्ही जर मला दिवसातून तुमचे फक्त 2 ते 2.5 तास दिले लेक्चरला, तर 60 ते 70 लेक्चर्स म्हणजे 2 ते 2.5 महिन्यामध्ये आपला कंटेंट क्लिअर होईल. नोट्स तुमच्याकडे राहतील. त्या दिवशी तुम्ही फक्त अजून 2 तास देऊन आपण जे आन्सर रायटिंग घेणार आहोत, आपण जे प्रॅक्टिस घेणार आहोत ते जर केले,
तर 2.5 महिन्यामध्ये हा ऑप्शनल पूर्णपणे तुमचा प्रिपेअर होऊ शकतो. आणि ना तुम्हाला कुठल्या दुसऱ्या सोर्स बघायची गरज आहे आणि तुम्हाला काहीच नाही. फक्त ट्रस्ट ही नावाची गोष्ट तुमच्याकडे असेल आमच्याविषयी, आमच्या कंटेंटवरती, तर मला वाटत नाही की तुम्हाला हा ऑप्शनल वेळ खाऊ. जर तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन नसेल तर हा ऑप्शनल तुमच्यासाठी वेळ खाऊ जाणार आहे का? हो, अगदी. या प्रश्नाचं उत्तर बरोबर आहे. हा गैरसमज जो आहे तो गैरसमज नसून समज आहे. परंतु तुमच्याकडे योग्य मार्गदर्शन असेल तर 2.5 महिन्यामध्ये हा ऑप्शन तुमचा प्रिपेअर होऊन तुम्ही तितकाच वेळ तुमच्या जीएसला देऊ शकता आणि तुमची रँक, तुमचा स्कोर अजून जास्त इम्प्रूव्ह करू शकता. आता पहिली गोष्ट तेच येते, खूपदाही आपण बोललो याच्यामध्ये. आता आहे गायडन्स पुरा. मार्गदर्शनच नाहीये मराठी साहित्याच्या बाबतीत. हो, आम्ही ज्यावेळेस रिसर्च करतो, सगळ्या गोष्टींविषयी पाहतो, नाहीच आहे कोणी सांगणार नाही, शिकवणार नाही कोणी. 1000 पानांचा निबंध मागणारे लोक खूप आहेत. 1000 शब्दांचा निबंध मागणारे लोक खूप आहेत. पण कथा वाचून दाखवून शिकवणं म्हणणारेही लोक खूप आहेत. परंतु योग्य गायडन्स ज्याला आपण म्हणू, की विद्यार्थ्याला काय पाहिजे? तुम्ही समोर आहे, तुम्ही इतकी वेळ झालं मला ऐकताय, तर तुमचं काय उद्दिष्ट आहे? तुम्हाला मला ऐकायचं नाही का? मला पाहून तुम्हाला काय आनंद मिळणार नाही. तुमचं ध्येय जे आहे तुम्हाला रँक घ्यायची आहे. आणि फक्त ती रँक मिळवण्यासाठी तुम्हाला इथे जितका वेळ मी तुमचा वाचवेल आणि तुम्ही तुमच्या अँसर रायटिंग वरती, तुमच्या बाकीच्या विषयांवरती जितका वेळ देताल, तर ते पहिलं काम आहे. गायडन्स पुरवण्यामध्ये आपण पाहूयात की आपण गोष्टी कशा प्रोसीड करणार आहोत. तर कोणत्याही ऑप्शनलच्या कव्हरेजसाठी तुम्हाला काही गोष्टी तर पाहिजे असतात. पहिली गोष्ट क्वालिटी कंटेंट असतो. बरोबर आहे. आतापर्यंत आपण तुम्ही जितकंही मला बोलताना पाहिलं, जितकाही वेळ झाला असेल, आपल्या कंटेंटमध्ये तुम्ही शंका घेऊ शकत नाही. आपल्या कंटेंटमध्ये, कारण हा नव्या युगाचा कंटेंट आहे. पेपरने पॅटर्न बदललाय, चेक करणाऱ्यांनीही त्यांचा मार्ग बदललाय. आपण जुन्या ओझ्याखाली अडकून राहू शकत नाही. एक नवीन व्ह्यू पाहिजे असतो, आजचा व्ह्यू पाहिजे असतो. हो, तो आपल्याकडे आहे. आपला क्वालिटी कंटेंट आहे का? होय, आहे. त्याच्यासाठी आपल्या नोट्स कन्साइज असायला हव्या, आपल्या नोट्स परफेक्ट असायला हव्या आणि आपल्या नोट्स ह्या वन स्टॉप सोल्युशन असायला हव्यात आणि आपल्या नोट्स त्या आहेत का? होय, मला त्या विषयाची खात्री. त्याच्यानंतर आपल्याकडे त्या विषयाच्या बाबतीत एक आन्सर रायटिंग व्हायला पाहिजे. प्रत्येक लेक्चर नंतर आपण काही प्रश्न घेणार आहोत, त्याची आन्सर रायटिंग होईल. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्याविषयी आन्सर रायटिंग कराल, ती चेक केली जातील, त्याचं मूल्यांकन केलं जाईल, त्याच्यात बदल सुचवले जातील आणि आन्सर रायटिंग बरोबरच आपले सेक्शन वाईज म्हणा, संपूर्ण सिलेबस वरती म्हणा, पेपरच्या म्हणा, टेस्ट होतील आणि त्या टेस्ट ह्या युपीएससी आणि एमपीएससीच्या लेवलने होते. म्हणजे त्याच्यामध्ये आपण पार्ट्स पाडून की तो टेस्ट किंवा तो अभ्यास जो आहे, तो अभ्यास आपल्या अभ्यासानुसार आणि उगाच काय म्हणू त्याला साहित्यिक बनवणारे प्रश्न नाही. युपीएससी जो विचारते त्या बेसिकला स्टिक करून त्यानुसार तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही, तुमचा कॉन्फिडन्स वाढवण्यासाठी या टेस्ट राहतील. आम्ही काय म्हणूयात इथे का आहोत आणि काय करणार ते, या सगळ्या गोष्टी. तर मला वाटतं याही गोष्टींवरती थोडंसं आत्ता आपण काय म्हणू शकतो, आपण उत्तरार्धात आहोत आपल्या सेशनच्या या, की कर्णार्थी म्हणून ही फिका किंवा कर्णार्थी नेमकं काय हेही तुम्हाला कळायला हवं. मी ॲडव्होकेट प्रशिक राजेंद्र अक्ष आहे. मी स्वतः एक पेशाने वकील आहे. पुण्यामध्ये मी प्रॅक्टिस करतो आणि माझा या परीक्षेच्या या महाजलाशी कदाचित म्हणू शकतो मी इनडायरेक्टली संबंध नाही. परंतु कर्णार्थीचे जे सर्व आहेत, विठ्ठल सर आहेत, तर ते त्यांच्याशी ज्यावेळेस आम्ही बोलत होतो त्यावेळेस एक कळत होतं की ही जी युपीएससीची इकोसिस्टीम आहे, तर त्या इकोसिस्टीम मध्ये क्वालिटी कंटेंट तो मुळात नाहीये. प्रत्येक ठिकाणी प्रत्येकाने एक स्वतःचं एक दुकान बांधलेलं आहे आणि त्या दुकानामध्ये प्रत्येकाचा ठीक आहे, ते त्यांचा एक व्यवसाय आहे, त्या गोष्टी आहेत. परंतु विद्यार्थ्यांना आपलंसं म्हणणारा कुठलाही प्लॅटफॉर्म नाही आणि कर्णार्थी हा तो प्लॅटफॉर्म आहे. आता मुळात कर्णार्थी हे नाव काय? या नावाच्या मागे काय? तर खूप लोक मला म्हटले की काय आहे कर्णार्थी? इतकं दुर्बोध नाव काय आहे? म्हणजे नेमका अर्थ काय? कर्णार्थी कर्ण हाच अर्थ या नावाने आम्ही सुरुवात केली का? ते कर्णार्थीची टॅगलाईन तुम्ही जर पाहिले असेल तर कर्णार्थीच्या टॅगलाईन मध्ये आपण म्हटलेलं आहे की संघर्ष, सामर्थ्य आणि सारथ्य. मी जास्त बोलणार नाही, परंतु महाभारताची कथा तुम्हाला माहित असेल. महाभारतामध्ये अर्जुनासमोर कर्ण होता. दोघांच्या काय म्हणू शकतो शैलीमध्ये, दोघांच्या कर्तृत्वामध्ये थोडंसंही अंतर नव्हतं. कदाचित कर्ण हा अर्जुनापेक्षा श्रेष्ठ असावा, परंतु महाभारताच्या रणांगणामध्ये कर्णाचा पराभव एकाच गोष्टीमुळे झाला, कारण अर्जुनाचा सारथी हा कृष्ण होता. त्याच्यामुळे योग्य सारथ्य जर नसेल तर तुमच्यामध्ये कितीही टॅलेंट असेल, तुमच्यात कितीही सामर्थ्य असेल, तुमच्यात कितीही संघर्ष करण्याची उमेद असेल, त्याला योग्य सारथ्य नसेल तर आपण रणांगणात पराभवाच्या दिशेने असतो. आणि मला वाटतं युपीएससी तेच आहे. हे एक रणांगण आहे. त्या रणांगणामध्ये
आपल्याला जर योग्य सारथ्य नाही मिळालं तर आपण इतका संघर्ष करून आपल्यामध्ये इतकं सामर्थ्य असून काय उपयोग आहे? त्याचा काही अर्थ लागत नाही. म्हणून कर्णार्थी आम्ही त्या 3 मुद्द्यांसाठी घेऊन आलो, की संघर्ष करण्याची तुमच्यात उमेद आहे का? होय. तुम्ही आमच्यासाठी बनलेला आहात. आम्ही तुमच्यासाठी बनलेलो आहोत. आम्हीही संघर्ष करत आहोत. तुम्हीही संघर्ष करा. तुमच्यामध्ये सामर्थ्य आहे का? होय आहे. तुमच्यामधलं सामर्थ्य आणि आमच्यामध्ये जी आहे सारथ्य करण्याची गोष्टी, जो क्वालिटी कंटेंट, त्याने आपण हा जो स्पर्धा परीक्षेचा जो रणांगण आहे त्याच्यामध्ये आपण यशस्वी ठरूयात. आणि आम्हाला हेच करायचं की इथून पुढे कोणताही करणं, कोणताही एकलव्य केवळ त्याच्यामध्ये सामर्थ्य असून संघर्ष करण्याची उमेद असूनही योग्य सारथ्य नाही मिळलं म्हणून तो पराभवाच्या छायेत नसावा, त्याच्यासाठी कर्णार्थी बनलेलं. आणि याच कर्णार्थीमध्ये ज्यावेळेस आम्ही गोष्टी डिस्कस करत होतो, तसं तर मला शिकवायचा PSIR होता, परंतु विठ्ठल सर आणि बाळासाहेब सर हे दोघे इतके महारथी असताना मी म्हटलं ठीक आहे, मी कदाचित लॉ शिकू शकतो. परंतु ज्यावेळेस कळतं की मराठी साहित्यासारखा विषय जो आहे, कदाचित मी माझ्या 12वीला तो विषय सोडलेला आहे. परंतु तो एक आवड आणि तो प्रेमवाला विषय आहे, की मी लॉ करत असूनही मला त्या विषयाचं प्रेम हे मला वाटतं की तुम्हाला जिवंत ठेवतं. कविता तुम्हाला जिवंत ठेवतात, गद्य तुम्हाला जिवंत ठेवतात. आणि तोच एक उद्देश होता. आणि त्या उद्देशापायी, त्याच्याच पायी आम्ही इथं आहोत. त्याच्याच पायी हा सगळा अट्टहास आहे. त्यामुळे हा जो कोर्स आहे तो तुम्ही घ्यावा. त्याच्या बाबतीत तो तुमचा पूर्णपणे निर्णय राहील. आम्ही इथे आमचं कुठलंही प्रोडक्ट विकायला आलेलो नाहीये. इथे एक मार्गदर्शन आहे आणि करणार ते असं नाही की 12 महिने तुमचा आणि आमचा संबंध राहील, त्याच्यानंतर तुम्ही तुमचा आणि आमचा संबंध नाहीये. एकदा तुम्ही करणार्थी सोबत आहात, तुम्ही कायमस्वरूपी आहात. करणार्थी हा एका सर्वात मोठा जो स आहे, जसं की आपला संघर्ष, सामर्थ्य आणि सारथ्य, त्याच्यासोबत अजून एक स लागतो, तो आहे सर्वसमावेशकता. जर तुम्हाला ही 12,999 या फीस भरण्यामध्ये काही अडचणी असतील, तुमच्यामध्ये जर तुम्ही भरू शकत नाही, काय आर्थिक अडचण आहे, कोणतीही अडचण असेल, तुम्ही आम्हाला आमच्या टीम सोबत रीच आउट करा. आपण त्याच्यावरती मार्ग काढूयात. कारण इथे पैसा कमावणं हा आमचा उद्देश नाहीये. आम्ही इथे आम्हाला ज्या गोष्टी आवडतात, आम्हाला ज्या गोष्टींवरती प्रेम आहे, आम्ही त्या गोष्टी करायला आलेलो आहोत. आणि आमचं उद्देश पुन्हा तेच आहोत, की आपण करणं आहोत, आपण करणार्थी आहोत आणि आपलं हेच सामर्थ्य आहे, आपला हाच संघर्ष राहील आणि आपलं हेच सारथ्य राहील. हे झालं या क्लासच्या बाबतीत. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा मुद्दा येतो, की एका परसेप्शन विषयी मला बोलायचं की मराठी साहित्य न घेण्यामागे एक लोकांचं परसेप्शन असतो. बरोबर आहे का? मी तुम्हाला एक काडीपेटी जी असते, काडीपेटीची एक काडी तुम्हाला जर मी ब्रेक करायला लावली आणि तुम्हाला सांगितलं की लाकडाचा मोठा औंध काय म्हणजे मोठं लाकूड आहे ते तुम्हाला तोडायचं आहे आणि तुमच्याकडे कुऱ्हाड आहे. तर शक्यतो एक शहाणा माणूस काय करेल, की जर त्याला काडी तोडायची असेल तर हाताच्या 2 तुकड्याने अशी काडी तोडू शकतो. बरोबर आहे. एक काडी तर आहे तेवढ्या हाताने तोडू शकते. बरोबर. पण लाकडाचं मोठं औंध काही तुम्ही हाताने तोडू शकत नाही. त्याच्यासाठी तुम्हाला कुऱ्हाड लागणार. परंतु आपण काय करतो, की आपल्याला अवघड मार्गाविषयी इतकं अफेक्शन असतं, की आपण ती काडी तोडायला सुद्धा कुऱ्हाड वापरतो. तुम्हाला माहित आहे, की हा मार्ग सोपा आहे. आपलं लक्ष काय आहे, की आपल्याला तिथं पोहोचायचं. आपल्याला काडीचे 2 तुकडे करायचे. तुम्ही ते हातानेही करू शकता, तुम्ही ते कुऱ्हाडीने करू शकता. पण आपली एनर्जी आपण कुऱ्हाड इतकी उचलून आपण काडी तोडायलाही वापरायची आणि पुन्हा लाकडाचं ओंडकं तोडायलाही वापरायची. माझ्या तत्वामध्ये हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे जेही आहे, की बाकीचे विषयही खूप सारे आहेत. मराठी साहित्य हा खूप सोपा, स्टॅटिक, खूप सुंदर विषय आहे. तो आपण घेऊ शकतो. परंतु नाही, आपल्याला अवघड मार्गाविषयी अपेक्षा नाही. जो विषय आपल्याला कधीच नव्हता, आपण तो विषय घेणार. कारण का? कारण तेच आहे ना, की एक मानवी स्वभाव आहे, की आपल्याला अवघड मार्गाविषयी खूप अपेक्षा नव्हत्या. परंतु मला तुम्हाला तेच सांगायचं, की काडी तोडायची असेल तर कुऱ्हाडीचा वापर नाही करावा लागत. त्या लाकडाच्या ओंडक्यासाठी ठेवा. तुम्ही तुमची एनर्जी तिथे वाचवा. इथे तुम्ही आमच्यावरती सोपवा. आपण याच्यावरती वर्क करूयात, आपण याच्यावरती काम करूयात आणि आपण त्या लिस्टमध्ये पोहोचूयात आणि आपण एक वन स्टॉप सोल्युशन म्हणून घेऊन येऊयात. त्याच्यामुळे तुम्हाला या संपूर्ण कोर्स विषयी, या संपूर्ण करणार्थीविषयी जी काही शंका असतील, ज्या काही अडचणी असतील, जे काही प्रश्न असतील, तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. तुम्ही डायरेक्ट आमच्या टीमशी रीच आउट करू शकता. आणि आपण जो गोष्टी करतोय, ज्या गोष्टी मागे आपला उद्देश आहे, तुमच्या भावना, तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासोबत कळू द्या. आणि या इतक्या मोठ्या लेक्चरमध्ये जर तुम्ही तिथपर्यंत पोहोचले असताल, की होय, मराठी साहित्य या ऑप्शनचा मी विचार करत आहोत, तर ही सर्व लोकं, ही सर्व साहित्यिक तुमचं मराठी साहित्य या ऑप्शनलमध्ये मनापासून स्वागत करत आहात. त्याच्यामुळे या सर्वांची मांदियाळी आणि आपण योग्य सारथ्य घेऊन तुमच्यासाठी येत आहोत. पुन्हा आपण आपल्या लेक्चरला भेटूयात. तुमच्या मनामधले सर्व प्रश्न असतील, शंका असतील ते आम्हाला कळवा आणि लवकरच भेटूयात मराठी साहित्याच्या पहिल्या लेक्चरला. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.